क्रीडा प्रेक्षक आमच्या इथे उपस्थित आहेत। व्यासपीठाच्या उजव्या बाजूची जी गॅलरी आहे ती महिलांसाठी 5 दिवस आरक्षित आहे आणि आजच्या या महत्त्वाच्या दिवशी जर महिला प्रेक्षक जर वाढल्या तर गॅलरी क्रमांक 6 म्हणजे त्याच्या बाजूची गॅलरी सुद्धा महिलांसाठी आम्ही आरक्षित करू शकतो। तरी सर्व तिथे बसलेल्या क्रीडा रसिकांनी याची नोंद घ्यायची आहे। जर महिला क्रीडा प्रेक्षक जर वाढले तर गॅलरी क्रमांक 6 महिलांसाठी आम्ही खुली करून देणार आहोत, याची आपण नोंद घ्या। सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, जी गॅलरी आपल्याला जबाबदारी दिलेली आहे त्या गॅलरीमध्ये पाण्याचे जार आपण इथे मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूकडून येऊन घेऊन जायचे आहेत। प्रत्येक मंडळांना विनंती आहे, आपल्या गॅलरी मधले जार पाण्याचे जार आहेत ते आपण इथे येऊन घेऊन जा। धन्यवाद आणि सामना थोड्याच वेळात सुरू होतोय। ओव्हर टू कॉमेंटेटर। थँक्यू। धन्यवाद निलेश सर। रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस व सदर अंतिम दिवसातील एक अतिमहत्वपूर्ण सामना उपांत्य फेरीचा पहिला सामना स्पर्धेतला सुरू होण्याची सूचिन्ह ही मैदानावरती पाहायला मिळत आहेत। ती एटी स्पोर्ट पन्हाळा विपक्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ला या दोन संघांच्या निमित्तानं रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचा संघनायक नशिबाचा कौल जिंकतोय व प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याचा निर्वळा स्वीकारत क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलं जातंय ते एटी स्पोर्ट पन्हाळा संघाला। एक धाडसी निर्णय घेतला जातोय तो उपांत्य फेरीच्या लढतीत रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या संघनायकानं नाणेफेक जिंकून सामन्याला सुरुवात होते। पहिला वैला चेंडू गोलंदाजी मार्कवर सुधीर हुलपे आता मध्ये थोडासा भरकटताना दिसतोय। पंच आपले दोन्ही हात समांतर करतील व अतिरिक्त धावेने सांघिक धाव फलक मात्र वधारतोय तो एका धावेवर। एक अतिरिक्त धावेने का होईना मात्र संघाचं खातं उघडलं जातंय रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाच्या बाजूने। सुधीर हुलपे मॅन फ्रॉम हुपळीचा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल। स्ट्राईकवर संदीप मखवाना। संदीप मखवाना जो ऑलराऊंडर खेळाडू पाहायला मिळतोय एटी स्पोर्ट पन्हाळा संघ व रोहित स्पोर्ट वेंगुर्ला अशी लढत आपल्याला पाहायला मिळते। ती मैदानाच्या आतमध्ये रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित सन्माननीय भाईजी नरेश साहेब सन्माननीय शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेतनं होऊ घातलेला क्रिकेटचा महोत्सव क्रिकेटचा रणसंग्राम पंचांकडे दाद मागितली जाते। स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला संदीप मखवानाकडून। यावेळेला देखील संदीप असफल ठरतोय व पर्यायानं नाममात्र एकेरी धाव फलकावरती झळकली जात। सुधीर हुलपेचं एक निर्णायक अनिवार्य पॉवरप्लेचं पहिलं वैल षटक हे निश्चितच पाहायला मिळतंय उपांत्य फेरीच्या लढतीत। और चेंडू समोरच्या दिशेने आता मात्र उडवलाय चेंडूला। चेंडू वन बाउंस जाईल सीमा रेखा पार। उपांत्य फेरीतील सामन्यातील पहिला चौकार संदीपच्या नावावर। गोलंदाजी मार्कवर सुधीर हुलपे हा सज्ज होईल जो गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश केरळ या राज्यांमध्ये देखील हा गोलंदाज खेळलाय। यावेळेला समोरच्या दिशेने मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल। धावेची तमाम शंका समाप्त केली जाते व पर्यायानं सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकते ती 5 धावा। 5 असा धावफलक सुरुवातीच्या कालावधीमध्ये 5 हा आकडा राहुल द्रविडच्या पाठीवरती पाहायला मिळायचा। हाताची बोट देखील 5 आहेत। पांडव देखील 5 होते व पर्यायानं एक दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सुधीर हुलपेची। पुणे प्रीमियर लीग मध्ये 2017 सालामध्ये ज्यानं पहिली हॅट्रिक नोंदवली होती तो सुधीर हुलपे गोलंदाजी मार्कवर। वय वर्ष 44 वयाचा हा खेळाडू स्ट्रायकर पहिल्या गोलंदाजच्या रूपानं अनिवार्य पॉवरप्लेचं पहिलं षटक हाताळताना दिसतोय व त्याच्या समोर त्याच्याच संघातनं खेळणार मात्र यावेळेला त्याच्या विरोधातला संदीप मखवाना। यावेळेला देखील यस फिंगर्स अप पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने संदीप मखवाना बॅक टू द पॅव्हेलियन।
मनाने निश्चितच कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश या देखील स्पर्धा गाजवल्या. सिंधुदुर्गमध्ये देखील त्याचं चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. याच मैदानावर गेल्या वर्षी एक जबरदस्त कामगिरी संदीप मकवानाची देखील पाहायला मिळाली होती, ती रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेत. आता मात्र क्रीडा रसिकांना निराश करतोय. आनंदवाडी क्रिकेट स्पर्धेमध्ये रायगड संघाच्या विरोधामध्ये 21 चेंडूत 75 धावांची देखील बहारदार खेळी त्याने साकारली होती. तोच मात्र फलंदाज संदीप बॅक टू द पॅव्हिलियन. संदीपची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज, छोटा पॅकेज, बडा धमाका म्हणजे ज्याला ओळखलं जातं. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय तो गणेश कुबल, साथ देण्यासाठी कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग म्हणून ज्याला ओळखलं जातं. गोपाळ बट्टा नॉनस्टॅकर एंडवर ज्यानं सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेतृत्व केलं, जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक यशस्वी कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तो गोपाळ बट्टा नॉनस्टॅकर एंडवर आपल्याला पाहायला मिळत होता. पर्यायानं पहिल्या वहिल्या षटकाचा खेळ समाप्त व पहिल्या अनिवार्य पॉवरपेच्या षटकाच्या सांगते अखेरीस संदीप मखवणाच्या मोबदल्यामध्ये नाममात्र 5 धावा असा धावफलक. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा. कृपया नॉन स्ट्रायकरचा फलंदाज गणेश कुबल आपण खेळपट्टीच्या बाहेरून धावायचा आहे, रणप घ्या. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. कालच्या दिवशी ज्या गोलंदाजाने गोलंदाजी करणाऱ्या संघाला, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विजयाच्या समीप नेलं, तोच गोलंदाज स्क्रीनवर यावेळी आउट ड्राईव्ह केलंय. सुरेख फटका पॉइंटच्या डोक्यावरून गोपाळचा, कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग पहिल्या चेंडूवरती दुहेरी धावांनी धावांचा आघात करतोय व सांघिक धावफलक मात्र झळकला जातोय तो 7 धावांवर. 7 असा धावफलक धावसंख्येवरती झळकला जातोय. तो प्रथम फलंदाजी करताना दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेला मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, फ्लायटेड चेंडू ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रण दिले होतं गोपाळ बट्टाला. या आमंत्रणाचा स्वीकार करत ऐन मोक्याच्या क्षणी गोपाळकडनं चेंडू वाया दवडला जात एका निर्धाव चेंडूची नोंद पर्यायानं केली जाते, ती गोलंदाज मुकेश शिंदेच्या खाती. ज्या मुकेश शिंदेने एक जबरदस्त अशी गोलंदाजी केली रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव संघामध्ये व खऱ्या अर्थाने सेमीफायनल मधला प्रवास हा 80 स्पोर्ट पन्हाळ्याचा याच गोलंदाजाच्या जीवावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तो गोलंदाज मुकेश गोलंदाजी मार्कवर. यावेळेला क्रॉस द लाईन पदेचा फटका खेळण्याचा प्रयत्न, जलद गतीने एकेरी धाव व जोपर्यंत क्षेत्ररक्षकाची फेकी परती येते मैदानाच्या आतमध्ये हरणाच्या चपळाईनं एकेरी धाव व पंचांचा अवांतर चेंडू असल्याचा इशारा येत 2 धावांनी धावसंख्या मात्र झळकली जाते, ती 9 धावांवर. 80 स्पोर्ट पन्हाळा विपक्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ला असा पहिला उपांत्य फेरीचा सामना या मैदानावरनं रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून पेश केला जातोय. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस व अंतिम दिवसातील पहिला महत्त्वपूर्ण उपांत्य फेरीचा सामना 80 स्पोर्ट पन्हाळा विपक्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला गणेश कुबलसाठी एक सुरेख चेंडू, फ्लायटेड चेंडू, मुकेशचं कौतुक करावं लागेल. अनिवार्य पॉवरप्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर असतानाच मुकेश मात्र एक अचूक टप्प्याची कडवट गोलंदाजी करतोय या मैदानावर व त्याच्या समोर ज्यानं उपांत्य फेरीच्या लढतीत रायगड संघाच्या विरोधामध्ये मालवणच्या टोपीवाला मैदानावर 2 चेंडूत सेमीफायनलच्या लढतीमध्ये 12 धावांची आवश्यकता असताना बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते, तोच गणेश कुबल तुम्हाला स्ट्रायकरच्या दिशेने पाहायला मिळेल. पंचांचा अवांतर चेंडू असल्याचा इशारा व सांघिक धावसंख्या मात्र झळकते. 10 धावा. कृपया गोपाळ बट्टा आपण खेळपट्टीच्या बाहेरून धावायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सुरेख फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण होते. बॅकवर्ड स्क्वेअरला धावेची तमाम शंका समाप्त केली जाते. आम्ही कॉमेंट्री बॉक्समधनं सूचना करतोय कारण की नॉन स्ट्रायकरचा फलंदाज ज्यावेळेला खेळपट्टीवरून धावतो त्यावेळी तो कॅमेरेमध्ये दिसत नाही, त्यामुळे कृपया फलंदाजांना विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या बाहेरून नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाने रणअप घ्यायचा आहे. मुकेश, सुरेख फटका, यावेळेला उडवलाय, कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता, चेंडू फरार, डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चौकार.
आता मात्र चौकाराने धावांचा आघात करतोय मैदानाच्या आतमध्ये. छोटा पॅकेज बडा धमाका म्हणून ज्याला ओळखलं जातं. गणेश कुबल स्ट्राईकवर व सांघिक धावसंख्या मात्र परावर्तित होते, ती 14 धावांवर. दुसरं षटक प्रगतीपथावर अनिवार्य पॉवर प्लेचं षटक क्रमांक 2 पेश करतोय. केवळ 2 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल सीमारक्षकाच्या भूमिकेमध्ये. फ्लायटेट सुरेख फटका, लॉर फुल टॉस, चेंडूला उडवले, ताकद, एलिमिनेशन, लंबाई, त्याही पेक्षा दूरी, षटकार. या स्पर्धेदरम्यान आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मान्य श्री बापू सावंत उद्योजक यांचं आगमन होत आहे. ते मान्यवरांच्या कक्षेत येऊन स्थानापन्न होत आहेत. मी मंडळाच्या वतीनं त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. तसेच सन्मान्य श्री सुदेश गुरव, सन्मान्य श्री सुधाकर मेस्त्री यांना विनंती करतो की आपण मान्यवरांच्या कक्षेत येऊन स्थानापन्न व्हावं. आघाडीच्या अनिवार्य पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ थांबतोय व नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर उपांत्य फेरीच्या महत्त्वपूर्ण अशा लढतीत प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्वाळा. 2 षटकांच्या सांगते अखेरीस संदीप मकवानाच्या मोबदल्यामध्ये 20 धावा असा धावफलक रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाचा. प्रमुख कारण ठरतंय ते गणेश कुबलच्या बॅटमधनं निघालेले 2 मोठे फटके व दर्जेदार फलंदाजीचं उदाहरण पेश करतोय तो गणेश कुबल. किंबहुना प्रतिस्पर्धी संघाला धोक्याची पूर्वसूचनाही त्याच्या बॅटमधनं दिली जात. आपण मैदानामध्ये आल्याची चाहूल तो प्रतिस्पर्धी संघाला करून देतोय एका मोठ्या फटक्याने व सांघिक धावफलक 20 धावांवरती एका गड्याच्या मोबदल्यात 2 षटकांच्या सांगते अखेरीस. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अवधूत पाटील नामक गोलंदाज. हा देखील एक एटी स्पोर्ट पन्हाळा संघाचा दर्जेदार गोलंदाज. अवधूत पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. मॅन फ्रॉम भुयेवाडीचा हा गोलंदाज ठीक आमच्या कॉमेंट्री कक्षाच्या एंड कडनं व त्याच्या समोर द कॅप्टन ऑफ दी सिंधुदुर्ग गोपाळ बट्टा स्ट्राईक एंडच्या दिशेने. मात्र अजूनही गोपाळला या सामन्यामध्ये सूर सापडणं बाकी आहे. कदाचित ही वादळापूर्वीची शांतता देखील असू शकेल. यावेळेला बाईचा सिग्नल येतोय पंचांचा. फलंदाजाला चेंडू खेळण्याजोगा होता असा इशारा दिला जातोय तो पंचांकडून. एकवीस धावा असा धावफलक धावसंख्येवरती झळकला जातोय. तो प्रथम फलंदाजी करताना 2 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस. यावेळेला पुलर लेनचा चेंडू होता. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा पवित्रा हा असफल ठरतोय गणेश कुबलचा. पर्यायानं अचूक टप्प्याची नियंत्रणबद्ध गोलंदाज अवधूतची पाहायला मिळते षटक क्रमांक 3 मध्ये. षटक क्रमांक 3 पेश करतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल का? स्क्रीनवर येतोय तो क्षेत्ररक्षक मुकेश शिंदे व जोपर्यंत मुकेश शिंदे चेंडूची फेकी करतोय अवधूतच्या दिशेने मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावांची लहर पाहायला मिळत सांघिक धावफलक मात्र वधारतोय तो 23 धावांवर. आठ षटकांची मर्यादित लढत. 8 षटकांमधलं 3रं षटक हे प्रगतीपथावर पहिल्या इनिंगचा आपण अजमावतोय. यावेळेला समोरला उडवलाय, चेंडूच्या खाली येईल मुकेशच्या सेफ हँड्स मध्ये एक लॉलीपॉप झेल. मैदानाच्या बाहेर जावं लागेल गणेश कुबलला. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा असा धावफलक 3ऱ्या षटकाच्या मध्यंतरापर्यंत पाहायला मिळतोय रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा. जे प्रेक्षक या मैदानावरती उशिरानं हजेरी लावत आहेत किंवा यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी नुकते जोडले जात आहेत त्यांच्या माहितीसाठी
रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस व अंतिम दिवसातील पहिला उपांत्य फेरीचा सामना एटी स्पोर्ट पन्हाळा विपक्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ला असा या मैदानावरती रंगतोय. तो रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावच्या वतीने नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय रोहित स्पोर्ट वेंगुर्लेचा व तिसऱ्या षटकाच्या मध्यंतरापर्यंत मजल मारतोय तो 23 धावांवर 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऑफ्टमोरचा चेंडू बॅकफूट पंच केला चेंडूला डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने व जोपर्यंत डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करेल गोपालच्या खाती एकेरी धावांची नोंद केली जात. सांघिक धावफलक मात्र सरकतोय तो 24 धावांवर. 24 धावा असा धावफलक धावसंख्येवरती झळकला जातोय तो 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होईल डावखुरा शैलीदार फलंदाज. किंबहुना ज्या ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो, ज्या ज्या वेळेला जॉनीची आवश्यकता असते ती रोहित स्पोर्ट वेंगुर्लेला, त्यावेळी संघाचा तारणहार म्हणून संघाचा प्रमुख फलंदाज म्हणून ज्याने भूमिका निभावली. यावेळेला उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये एका मोठ्या सामन्यामध्ये जॉनीच्या खांद्यावरती मधल्या फळीमध्ये या सामन्याची एक मोठी जबाबदारी येते व ही जबाबदारी पेलण्याच्या उद्देशाने ज्याची पावलं मैदानाच्या आतमध्ये थिरकताय तो जॉनी मात्र मैदानामध्ये सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर अवधूत. यावेळेला रनिंगमध्ये थोडासा अडथळा निर्माण होतोय. उपांत्य फेरीचा सामना, प्रेशर आहे दोन्ही बाजूला. एटी स्पोर्ट पन्हाळा विपक्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ला असा सामना. स्ट्रायकर यांच्या दिशेने जॉनी ज्याला अजून आपलं खातं उघडायचं बाकी. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, सुरेख चेंडू, तेज तरार. रिव्हर्स स्वीपचा फटका म्हणजे दुधारी तलवार. लागली तर आबाद, नाही लागली तर बर्बाद अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा पवित्रा पहिल्या वेळेला चेंडूवर फसला जातोय तो जॉनीचा. पर्याय सांगता होते एकंदरीत तिसऱ्या षटकाची 3 षटकांच्या आघाडीचा खेळ थांबतोय व 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रोहित स्पोर्ट वेंगुर्ला नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर 24 धावा असा धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात. और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट. आशुतोष अंबतकर नामक गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघाचं 4थं षटक पेश करण्यासाठी सज्ज होतोय आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने. आशुतोष नामक गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होईल व त्याच्या समोर एक यशस्वी कर्णधार म्हणून ज्यानं नावलौकिक प्राप्त केलं, एक चांगला फलंदाज टेनिस क्रिकेटमध्ये ज्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला मोठमोठे क्रिकेटपटू देखील घडताना पाहायला मिळत आहेत. तोच गोपाल बट्टा स्ट्राईकवर सज्ज होईल. मात्र त्याच्या समोर एक मोठं आव्हान घेऊन गोलंदाजी मार्कवर आशुतोषची वर्णी लागते ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या एटी स्पोर्ट पन्हाळा संघाकडनं. 24 धावा असा धावफलक 3 षटकांच्या सांगते अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात. उपांत्य फेरीचा पहिला सामना व पहिल्या वहिल्या सामन्यातील पहिली इनिंग पेश करताना यावेळेला सुरेख फटका गलीच्या डोक्यावरून, सुधीर उल्पेच्या डोक्यावरून चेंडू फरार. थर्ड मॅनला चौकार. चौकाराने सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते ती 28 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित दिवस रात्र डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा थरार आपण अनुभवतोय. भगवती डेकोरेटर्स सन्माननीय गुरु घाडे यांच्या माध्यमातून एक चांगली सुविधा देखील आपल्याला लाईटची या ठिकाणी पाहायला मिळते. डीजे साठी दुधाने साऊंड सिस्टीम आपल्याला पाहायला मिळते. विनोद दुधाने इचलकरंजी व डीजे ऑपरेटिंग करतायत सोहेल नदाब, अभि एके हे ऑपरेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून गौरव सावंत, मनोज वाघ, शुभम मस्कर. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, सुरेख फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू फरार. चौकार.
32 धावा धावसंख्या धावफलकावरती चौथ्या षटकाच्या सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळते व चौथं किफायती षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आशितोष नामक गोलंदाज व त्याच्या समोर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक तगडा खेळाडू किंबहुना टेनिस क्रिकेट जगतातला एक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक, उत्कृष्ट कर्णधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो कॅप्टन ऑफ द सिंधुदुर्ग स्ट्रायकर यांच्या दिशेने गोपाळ बट्टा सज्ज होईल व त्याला साथ देण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडवर जॉनी नामक फलंदाज. यावेळेला वेगाने बीट केलंय रफ्तार किंग आशिदोसचा वेगवान चेंडू 140 किलोमीटरच्या वेगाने डोळ्यांची बापणी लवते चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये पर्यायाने निर्धाव चेंडू गल्ला जाऊन सांघिक धावफलक मात्र स्थिरावतोय तो 32 धावांवर. आपण पाहतोय चौथ्या षटकाचा मध्यांतराचा कालावधी व चौथ्या षटकाच्या मध्यांतरास 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या वेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका, दुधारी तलवार, लागली तर आबाद नाही तर बर्बाद अशा पद्धतीचा फटका खेळण्याचा केविलवाना प्रयत्न गोपाळ बट्टाचा. ज्या वेळेला तुमच्या बॅटनं सरळ बॅटने धावा येत असतील त्यावेळेला बॅट आडवी करण्याची गरज काय याचं देखील प्रश्नचिन्ह असेल क्रीडा रसिकांच्या चेहऱ्यावर. मात्र दुसऱ्या बाजूनं कौतुकास पात्र गोलंदाज आशितोष नामक पाहायला मिळते या मैदानावर. यावेळेला कव्हरला सुरेख फटका, जलद गतीने धाव घेण्याचा प्रयत्न, अचूक फेकी केली जाते, पंचांकडे दाद देखील मागितली जाईल मैदानाच्या आतमध्ये. मात्र आमचे चाणाक्ष नजरेने रटलेले पंच फलंदाज नाबाद असल्याचा निर्भळा देतात. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने नोंद घ्यायची आहे. MCA अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. विनंती आहे एटी स्पोर्ट्स पन्हाळा या संघाला जो निर्णय पंच देतील तो अंतिम निर्णय असेल, कारण महाराष्ट्र पंच असोसिएशनचे मान्यता प्राप्त अतिशय दर्जेदार पंचगिरी गेले 4 दिवस ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी केली जाते ते आमचे सर्व आदरणीय पंच या ठिकाणी अतिशय अचूक निर्णय देत असतात. या स्पर्धेला कोणतेही गालबोट न लागता ही स्पर्धा गेली अनेक वर्ष या पंचांच्या सहकार्यातून पार पडत असते, तरी त्यांचा निर्णय अंतिम समजावा. धन्यवाद. स्ट्रायकरच्या दिशेने पुन्हा एकदा गोपाळ बट्टा सज्ज होईल. क्रिकेटच्या मैदानावरील पंचांचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानला जातो. यावेळेला स्कूप केलाय, दिलशान स्कूप. या फटक्याने वर्ल्ड कप गमावला होता पाकिस्तानने, मात्र यावेळेला तो फटका 4 धावा जमवून देतोय तो गोपाळ बट्टाला. इसी का नाम है क्रिकेट. चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय दत्ता दादा यांना विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं सिंहाचा वाटा आहे, मोलाचं सहकार्य लाभतं ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय दत्ता मिडबावकर इथे उपस्थित आहेत. धन्यवाद. आघाडीच्या 4 षटकांचा खेळ थांबतोय व नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करताना रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाची धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा 4 षटकांच्या सांगते अखेरीस. येणाऱ्या 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल रोहित स्पोर्ट वेंगुर्ले की दुसऱ्या बाजूनं किती धावांपर्यंत रोखेल क्षेत्ररक्षण करणारा या स्पर्धेतला पाहुणा संघ एटी स्पोर्ट कोल्हापूरचा किती धावांपर्यंत रोखेल रोहित स्पोर्ट वेंगुर्लेला येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. मात्र येणाऱ्या 4 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होणं अपेक्षेची बाब. मायक्रोफोनवर ऐकूयात राहित सोलकर यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडारसिकांची रजा घेतो. धन्यवाद. वेलकम बैक. थैंक यू अमोल सर. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव का ये पहला सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ 4 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 38 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है. अब यहां से आने वाले 24 गेंदों का खेल बचा है, यानी 4 ओवर का खेल बचा है. पहले 2 ओवर का खेल मैंडेटरी पावर प्ले यानी अनिवार्य पावर प्ले का खेल, और उसके बाद तीसरे से 7वें ओवर तक बैटिंग चॉइस पावर प्ले होगा. सो इस बीच अब ये 5वीं ओवर का खेल लेकर गेंदबाज
और बैटिंग चॉइस पावर प्ले अब बल्लेबाजों ने लिया है। जॉनी एक तरफ तो दूसरी तरफ गोपाल भट्टा। जॉनी जिन्होंने दूसरे दिन में, जी हां, दूसरे दिन ये टीम खेली थी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला की टीम और काफी अच्छा प्रदर्शन दिखाया था और उस बदल सेमीफाइनल में प्रवेश कर चुके। तो ये पहला सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ। अवधूत पाटिल गेंदबाजी करने के लिए बैटिंग चॉइस पावर प्ले। जी हां, पहले 2 ओवर का खेल मैंडेटरी अनिवार्य पावर प्ले का खेल। अब ये 5वीं ओवर का बैटिंग चॉइस पावर प्ले अवधूत पाटिल जॉनी सामना करेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे, गेंद विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई। ये पहला सेमीफाइनल का मुकाबला एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा और रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला के बीच में चलता हुआ ये मुकाबला। रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया और फील्डिंग करने के लिए आमंत्रित किया एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा। राइट आर्म ओवर द विकेट, इस समय ऊंची गई है, कितनी लंबाई प्राप्त करेगी? जी हां, ये गेंद बहुत दूर जाएगी, गेंद जाएगी सीमा रेखा पार। खेल चलता हुआ इस इनिंग का ये दूसरा छक्का जॉनी के बल्ले से निकला। इस छक्के की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 44। अवधूत पाटिल भुईवाड़ा का ये गेंदबाज 5वीं ओवर का जिम्मा लेकर। अब राइट आर्म राउंड विकेट, ऑफ स्टंप से काफी बाहर जाने वाली गेंद, डीप एक्स्ट्रा कवर पे 2 खिलाड़ी गेंद के पीछे, 1 रन पूरा कर लिया। दूसरे रन की मांग, ये दूसरा रन पूरा कर लिया और ये तीसरे रन के लिए जाएगी। गलती होती हुई तीसरा रन भी पूरा कर लिया। लेजी क्रिकेट नजर आता हुआ। जी हां, जहां पर केवल 1 रन हो सकता था वहां पर 2 नहीं 3 रन खर्च किए टीम एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा की टीम ने। इस 3 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 47 रन। हमारे साथ (47) रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। अवधूत पाटिल अपने तरफ से दूसरी और टीम के तरफ से 5वीं ओवर लेकर आए हैं और थोड़े से महंगे साबित होते हुए इस ओवर में बैटिंग चॉइस पावर प्ले का ये खेल चलता हुआ। टीम का स्कोर 47 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। टॉस हारकर पहले गेंदबाजी करते हुए नजर आती हुई एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा की टीम। अब गोपाल भट्टा स्ट्राइक पर होकर सामना करेंगे अवधूत पाटिल की गेंदबाजी को। इस बीच चेंज ऑफ फेस, यस इट इज वाइड आउटसाइड द ऑफ स्टंप। यह वाइड बॉल की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 48 रन। हॅलो, या स्पर्धेदरम्यान मंडळाचे आधारस्तंभ सन्माननीय श्री सुनीलभाई पारकर यांचं आगमन होत आहे। देवगड पंचायत समितीचे माजी सभापती यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। मंडळाच्या वतीने मी त्यांचा जाहीर आभार व्यक्त करतो। आपण मान्यवरच्या कक्षेत येऊन स्थानापन्न व्हावं। धन्यवाद। वाइड बॉल अंपायर का इशारा। इस वाइड की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 49 रन। लेग स्टंप से 50 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। लेग स्टंप से काफी बाहर जाने वाली गेंद उस बीच चुराया। ये 1 रन 22वां और 23वां क्रमांक नियम लागू हुआ तो टीम का स्कोर 50 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। जबकि अब तक इस ओवर की 3 ही गेंदें हुई है। यहां से आने वाले बैटिंग चॉइस पावर प्ले के 3 गेंदों का खेल अब भी शेष है। पहला सेमीफाइनल मुकाबला 8-8 ओवर का ये मुकाबला चलता हुआ। जी हां, रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला टॉस जीतकर बल्लेबाजी करते हुए नजर आती हुई। टॉस हारकर पहले फील्डिंग करते हुए एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा की टीम। अब जॉनी स्ट्राइक पर होगी जिन्होंने अवधूत के खिलाफ एक छक्का जड़ा है। फिर एक बार अवे फ्रॉम द बॉडी, ऑफ स्टंप से काफी बाहर जाने वाली गेंद डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में जाती हुई 1 रन पूरा कर लिया है। दूसरा रन पूरा कर लिया है। इस समय कोई गलती नहीं करेंगे खिलाड़ी। 2 रन पूरे कर लिए हैं। इस 2 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 52 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। इस ओवर की 4 गेंदें हो चुकी है और टीम का स्कोर 52 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। भुईवाड़ा का ये गेंदबाज अवधूत पाटिल। आने वाले 2 गेंदों का खेल बचा है। बैटिंग चॉइस पावर प्ले जॉनी। इस बीच छोटी गेंद आड़े बल्ले के साथ खेला है। डिप मिड विकेट क्षेत्र में खिलाड़ी तैनात। 1 रन पूरा कर लिया। दूसरे रन की मांग जी नहीं, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 53 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। स्ट्राइक रोटेट का कारवा चलता हुआ। जी हाँ, कैलकुलेटिव क्रिकेट खेलते हुए नजर आते हुए दोनों बल्लेबाज।
हेलो अवधूत गोपाल भट्टा सामना करेंगे। इस बीच फिर एक बार लेग स्टंप से बाहर जाने वाली गेंद, रन लेना चाहते थे, जॉनी ने मना किया। वाइड बॉल, अंपायर का इशारा। इस वाइड के मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा। 54 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। जी हाँ, काफी खराब दिशा की गेंदबाजी होती हुई, दिशाहीन गेंदबाजी होती हुई नजर आती हुई अवधूत पाटिल ये गेंदबाज। बैटिंग चॉइस पावर प्ले का खेल चलता हुआ और बीच मैदान पर स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए गोपाल भट्टा, कैप्टन ऑफ द सिंधुदुर्ग टीम। इस बीच ओवर पिच गेंद, मिस टाइम हिट, क्या ये कैच होगा? बैटिंग चॉइस पावर प्ले, जी हाँ ये कैच होगा। गोपाल भट्टा को आना पड़ेगा वापस। वो जानते गोपाल भट्टा का विकेट कितना महत्वपूर्ण है। मधुर संगीत सुनते हुए वापस आना पड़ेगा। नुकसान पर बैटिंग चॉइस पावर प्ले का खेल खत्म हुआ। 5 ओवर के खेल खत्म होने के बाद टीम का स्कोर है 54 रन 3 विकेट के नुकसान पर। पहला विकेट जो खोया था वो संदीप मकवाना सस्ते में वापस आए थे। दूसरा विकेट गणेश कुबल। अब ये तीसरा विकेट गोपाल भट्टा के रूप में वापस आना पड़ेगा। 3 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर जबकि देखा जाए तो 54 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। बैटिंग चॉइस पावर प्ले का खेल खत्म हो चुका है। 5 ओवर का खेल खत्म हो चुका है। अब यहां से आने वाले 3 ओवर का खेल बचा है, यानी 18 गेंदों का खेल बचा है। सुधीर उल्पे या गेंदबाजी करने के लिए आएंगे। ना करेंगे सुधीर उल्पे की गेंदबाजी को। और एक 44 साल के एज वाले ये खिलाड़ी, जी हाँ क्रिकेट में एज, उम्र, हाइट, वेट कुछ मायने नहीं रखती। राइट आर्म ओवर द विकेट आते ही 7 आक्रामक अंदाज में बल्लेबाजी करने के मूड में नजर आते हुए दाजी नायक वडोदरा वेंगुर्ला का ये खिलाड़ी। 3 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर है 54 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। सुधीर उल्पे अच्छी गेंदबाजी होती हुई नजर आती हुई दूसरी गेंद। इस बीच सफल हुए फिर एक बार। अंपायर का इशारा, कैच आउट, OUT आउट। दाजी नायक को आना पड़ेगा वापस। मंडळाचे या ठिकाणी ज्येष्ठ कार्यकर्ते सन्मान्य श्री भाई लोके, सन्मान्य श्री बाळू जेटे, सन्मान्य श्री नितीन जेटे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। मी मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो की आपण मान्यवरांच्या कक्षा इथे होऊन स्थानापन्न व्हावा। तसेच सन्मान्य श्री संकेत लोके यांनी या ठिकाणी ताबडतोब यायचे, आपली सहकारी वाट पाहत आहेत। अब नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए सुहास पवार, मैन फ्रॉम कल्याण। क्वार्टर फाइनल के मुकाबले में वो निर्णायक पारी खेली थी। जी हां, अच्छी पारी खेली थी अपनी टीम के लिए, काफी अच्छे छक्के लगाए थे। वही बल्लेबाज सुहास पवार, मैन फ्रॉम कल्याण का ये खिलाड़ी, बल्लेबाजी में धमाल दिखाया था, गेंदबाजी में कमाल दिखाया वही खिलाड़ी। 4 विकेट के नुकसान पर टीम का स्कोर है 54 रन। अब 6 ओवर का खेल लेकर आए हैं सुधीर उल्पे गेंदबाजी के लिए, जबकि 44 के एज के ये खिलाड़ी, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी सुधीर उल्पे। सुहास पवार अंपायर आपसे एक रिक्वेस्ट है कि नॉन स्ट्राइक एंड का जो बल्लेबाज है वो पिच से, विकेट से बाहर से हॅलो दौड़े। हॅलो, कृपया विनंती आहे की प्रेक्षकांनी आरडबोब घालू नये, जरा शांत राहा। आपल्या मार्गाने ते बाहेर जाणार आहे। कुठच्याही क्रीडा रसिकांनी जागा करा।
शांत, कृपया आपण ओरडबोब घालू नका, जरा शांत राहा. आपल्या मार्गाने गाय आपल्या मार्गाने जाणार आहे बाहेर. यासाठी आमच्या स्वयंसेवकांनी जेव्हा एखादं गाय असेल किंवा बैल असेल जेव्हा आतमध्ये प्रवेश करते तेव्हाच आपण लक्ष ठेवायचं आहे. आता आरडाओरड करून त्या ठिकाणी त्या जनावराला त्या ठिकाणी थांबवायचं नाहीये. कृपा करून त्याला मार्ग द्या, बाहेर जाऊ दे आणि लक्ष ठेवा. अशी जनावरं जेव्हा आतमध्ये येतात तेव्हा आत येण्यापूर्वीच त्यांना पुन्हा मागे पाठवा अशी विनंती आहे. धन्यवाद. आणि जे क्रीडा रसिक इथे उभे राहून व्यासपीठाच्या उजव्या बाजूला सामना पाहतायत, विनंती आहे, आपल्या सेवेसाठी आम्ही गॅलरी उभारलेले आहेत. आपण गॅलरीमध्ये बसून हा सामना पाहायचा आहे. धन्यवाद. थैंक यू नीलेश सर. सुधीर, सुहास पवार आते ही साथ ऑन साइड की दिशा में खेला हुआ शॉट डीप में जाती हुई गेंद डीप मिड विकेट क्षेत्र में जब तक के फील्ड करते 2 रन पूरे कर लिए हैं. इस 2 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा. 56 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है. सुहास पवार ने आते ही साथ 2 रन से अपना खाता खोला. टीम का स्कोर 56 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है. सुधीर उल्पे 3 गेंदें हो चुकी. छठी ओवर के अभी भी आने वाले 3 गेंदों का खेल बचा है. सुधीर उल्पे अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आते हुए. जी हाँ, 44 के एज में इतनी अच्छी फिटनेस रखी है खुद की. सुहास पवार सामना करेंगे. राइट अप राउंड द विकेट, बड़ा शॉट लगाना चाहते थे, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हुआ. जी हां, संपर्क होना बहुत जरूरी है. सुधीर उल्पे 2006 में पहली बार खेले थे रौनक झुंझार वैभववाड़ी के टीम से. वही सुधीर उल्पे आज खेलते हुए नजर आते हुए. 16 साल ये सिलसिला जारी. आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग करने वाली गेंद, यस इट इज वाइड. ये वाइड की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा. 57 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है. सुधीर उल्पे गेंदबाजी अच्छी कर रहे हैं, बीच बीच में दिशाहीन गेंदबाजी होती हुई नजर आती है और उसका जुर्माना आपको अगली गेंद डालनी पड़ेगी. टीम का स्कोर जबकि 57 रन पे स्कोर बोर्ड पे लग चुका है. यहां से आने वाली अगर गेंदें देखी जाए, 2 गेंदें शेष. सुहास पवार फिर एक बार डीप में उड़ाना चाहते थे, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन बाहर करना चाहते थे, पुल करना चाहते थे. गेंद और बल्ले का संपर्क हुआ नहीं. 5 गेंदें हो चुकी है. टीम का स्कोर अभी भी वहीं पे 57 रन पर रुका हुआ. 8 ओवर का ये सेमीफाइनल मुकाबला. इस ओवर की आखिरी गेंद सुहास. इस बीच फिर एक बार उसी प्रयास, वही प्रयास में नाकाम होते हुए बल्लेबाज सुहास पवार, मैन फ्रॉम कल्याण का एक खिलाड़ी. जी हां, और इसी के साथ 6 ओवर की समाप्ति पर टीम का स्कोर है 57 रन 4 विकेट के नुकसान पर. पहली ओवर जो गेंदबाज ने गेंदबाजी की थी तब 5 रन थे. दूसरी ओवर में 20 रन, तीसरी ओवर में 24 रन, चौथी ओवर में 38 रन और 5वीं ओवर में 54 रन हुए और छठी ओवर में अच्छा कमबैक किया 57 रन. जी, अच्छी गेंदबाजी हुई गेंदबाज द्वारा. एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा की टीम एक अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आते हुए. एक स्टार कास्ट टीम रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला की टीम, उनको रोक के रखा है गोपाल भट्टा. जी, अच्छी बल्लेबाजी की अपने टीम के लिए. संदीप मकवाना हल्के में वापस आना पड़ा. थँक्यू राहित. सन्माननीय राहुल मानगावकर हॉटेल व्यावसायिक यांचे इथे आगमन होते व्यासपीठावरती. विनंती करतोय की आपण स्थानापन्न व्हावं. तसेच सन्माननीय संदीपजी साटम साहेब उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आमच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. मी पुन्हा एकदा क्रीडा रसिकांना विनंती करतोय, मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे क्रीडा रसिक इथे उभे राहून सामना पाहतायत, आपण गॅलरीमध्ये बसून हा सामना पाहायचा आहे. कारण आपल्या सर्वांच्या सेवेसाठीच आम्ही एवढ्या अवाढव्य गॅलऱ्या बांधल्या आहेत. कारण जेव्हा मान्यवर प्रवेश करतात तेव्हा त्यांना अडथळा होऊ नये म्हणून व्यासपीठाच्या उजव्या बाजूचा रस्ता हा मोकळा करून ठेवायचा आहे. अनेक मोठे मान्यवर आज या सामन्याचा मजा लुटण्यासाठी इथे येणार आहेत, तरी कृपा करून आपण त्यांना अडथळा होईल असं वर्तन आपल्याकडून होऊ नये. पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण गॅलरीमध्ये जाऊन स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. थैंक यू सर. 6 ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर है 57 रन 4 विकेट के नुकसान पर. अब गेंदबाजी करने के लिए आएगी झेल सिंह, मन फ्रॉम कोल्हापुर पन्हाड़ा का एक खिलाड़ी. 7वीं ओवर का जिम्मा लेकर अब यहां से आने वाले 12 गेंदों का खेल बचा है और 12 गेंदों में रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला की टीम कितने रन बना पाएगी और एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा की टीम 12 गेंदों में कितने रन बनाने से रोक पाएगी, वो देखने वाली बात होगी. पहला सेमीफाइनल ये मुकाबला चलता हुआ देरी से आए हुए दर्शकों को और नए दर्शकों को बताना चाहूंगा, रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव का ये पहला सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा और रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला के बीच में चलता हुआ ये पहला सेमीफाइनल का मुकाबला. 7वीं ओवर लेकर झेल सिंह गेंदबाजी के लिए.
जॉनी फुल टॉस ऑन साइड के दिशा में खेला हुआ शॉट लॉन्ग ऑन क्षेत्र में खिलाड़ी तैनात, एक रन पूरा कर लिया, दूसरे रन की मांग, ये दूसरा रन भी पूरा कर लिया। इस 2 रन की मदद से टीम का स्कोर आगे बढ़ेगा 59। विचार पूर्वक इरादा श्री भाई जी नरेश सर, श्री शैलेश जी लोके सर, वो इरादा आज यहाँ पर सपना हकीकत में रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव का ये अंतिम दिन, जी हाँ अंतिम दिन। आज ही की टीम में कोई एक टीम इस टूर्नामेंट की चैंपियन टीम कहलाएगी। वो कौन सी चैंपियन टीम होगी, उसकी लड़ाई बीच मैदान पर चलती हुई। जी हाँ, बहुत बड़ा मुकाबला, बड़े मंच पे बड़ा पंच देना बहुत ज़रूरी है। जो मेहनत पर भरोसा करते हैं वो किस्मत की बात कभी नहीं करते, जो मेहनत पर भरोसा करते हैं वो किस्मत की बात कभी नहीं करते। झेल सिंह पाटिल मैन फ्रॉम कोल्हापुर पन्हाड़ा का एक खिलाड़ी। इस बीच फिर एक बार ऑन साइड के दिशा में, दिस टाइम परफेक्ट टाइमिंग, लॉफ्टेड शॉट, गेंद जाती हुई सीमा रेखा पार 6 रनों के लिए। ऑफ्टेड शॉट ऑन साइड की दिशा में लॉन्ग ऑन के सर के ऊपर से जॉनी यस भट्टा, गोपाल भट्टा इनके टीम में खेलते हुए। अगली गेंद लेग स्टंप पे बाहर पिचिंग करने वाली, एक रन पूरा जरूर कर लिया है। वाइड बॉल अंपायर का इशारा, लेग स्टंप से बाहर जाने वाले मिले 2 रन। इस 2 रन के मदद से टीम का स्कोर 67। अब बीच मैदान पर दोनों बल्लेबाज लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, एक तरफ सुहास पवार मैन फ्रॉम कल्याण तो दूसरे तरफ जॉनी बल्लेबाजी करते हुए, और झेल सिंह पाटिल 7वीं ओवर का जिम्मा लेकर। अब यहां से आने वाली 4 गेंदों का खेल बचा है। कोल्हापुर का ब्रांड और कल्याण का वो बल्लेबाज जिन्होंने क्वार्टर फाइनल के मुकाबले में दर्शकों के दिलों को जीता, वही बल्लेबाज सुहास पवार। इस बीच काफी दूर जाएगी ये गेंद, बिग 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 हिट, सिक्सर। मोबाईल आम्हाला सापडला आहे, जर कोणाचा असेल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या। 73 रन टीम का स्कोर। इस ओवर में 2 बड़े छक्के लगे, एक जॉनी के बल्ले से, एक सुहास पवार के बल्ले से। झेल सिंह पाटिल की अगली गेंद, सुहास पवार इस समय खोद के निकाला है। ओवर पिच दिशा की गेंद ऑन साइड की दिशा में खेला हुआ शॉट, एक रन पूरा कर लिया, दूसरे रन की मांग और ये दूसरा रन भी पूरा कर लिया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दोनों बल्लेबाजों के बीच में एक दूसरे पर भरोसा रखते हुए सुहास पवार और जॉनी एक दूसरे पर भरोसा रखते हुए और कॉन्फिडेंस और चैलेंज के साथ खेलते हुए इस 2 रन की मदद से टीम का स्कोर 75 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। 4 गेंदें हो चुकी है। इस बीच फुल टॉस, गलती, गेंद जाएगी डिप मिड विकेट, बाउंड्री लाइन बाहर, कड़ा प्रहार। अब की बार सुहास पवार, पावरफुल षटकार। तीन छक्के आए और टीम का स्कोर 81। क्रिकेट में रंग बदलते वक्त नहीं लगता, अभी भी इस ओवर की आने वाली आखिरी गेंद होगी। झेल सिंह पाटिल थोड़े से महंगे। फिर एक बार फुल टॉस, अब की बार कड़ा प्रहार, गेंद जाएगी सीमा रेखा पार। रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव षटकार। में 2 छक्के पे 2 डजन अंडे का इनाम लगाया गया था, वो सुहास पवार ने जीता है।
सो इस बीच 7 ओवर के समाप्ति पर टीम का स्कोर है 87 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। क्या ये 100 रन बना पाएगी रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला की टीम? क्या एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा की टीम 100 रन बनाने से रोक पाएगी? एक बड़ा टारगेट सेट करना बहुत जरूरी है। एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा की टीम में बैटिंग ऑर्डर काफी अच्छे बल्लेबाज मौजूद है। शेर और हिरन के बीच दौड़ में कई बार हिरन जीत जाता है, क्योंकि शेर भोजन के लिए दौड़ता है और हिरन जीवन के लिए। मुकेश शिंदे गेंदबाजी के लिए, और झेल सिंह काफी महंगे साबित हुए इस इनिंग में। 30 रन खर्च किए अपने इस ओवर में, जिसमें 4 बड़े छक्के लगे, एक जॉनी के बल्ले से और 3 सुहास पवार ब्रांड कल्याण के बल्लेबाज के बल्ले से। बेहतरीन बल्लेबाजी होती हुई क्वार्टर फाइनल के मुकाबले में दर्शकों के दिलों को जीता, और इस मैच में भी दर्शकों के दिलों को जीतने वाली बल्लेबाजी होती हुई रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला की टीम। अब आखिरी 6 गेंदों का खेल, टीम का स्कोर 87, 4 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी के लिए आए हैं मुकेश शिंदे, मैन फ्रॉम कस्बा बावड़ा, शफल क्रॉस वे, और ये एफर्ट बहुत अच्छा हुआ है। एफर्ट के लिए तालियां बजनी चाहिए, काफी अच्छा एफर्ट हुआ। 2 रन पूरे कर लेंगे। इस 2 रन की मदद से टीम का स्कोर 89 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। मुकेश शिंदे आखिरी ओवर का खेल लेकर गेंदबाजी के लिए। खुद को कमजोर समझना आपकी सबसे बड़ी भूल है। खुद को कमजोर समझना आपकी सबसे बड़ी भूल है। क्रिकेट में 2 सी आते हैं, एक चैलेंज का और एक कॉन्फिडेंस का। सो चैलेंज एंड कॉन्फिडेंस के साथ खेलना बहुत जरूरी। अब यहां से आने वाले 5 गेंदों का खेल बचा और हॅलो, टीम का एटी स्पोर्ट्स पन्हाळा या संघाच्या 12th मॅनने पाणी आणि फर्स्ट एड घेऊन जायचंय। फक्त 12th मॅन एंट्री करेल। 12th मॅन व्यतिरिक्त कोणताही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही याची खबरदारी घ्या। ओके, ठीक आहे, खेळाडू सुस्थितीत आहे, काळजी करण्याची आवश्यकता नाही। सामना सुरू होऊ दे। धन्यवाद। मुकेश शिंदे आखिरी ओवर का खेल लेकर पहली गेंद में काफी अच्छी फील्डिंग की, काफी अच्छा एफर्ट लगाया। टीम वर्क, टीम एफर्ट होना बहुत जरूरी है। सो पूरा अपने टीम 100% देते हुए एटी स्पोर्ट्स पन्हाड़ा की टीम। तो एक गेंद हो चुकी है, पहली गेंद पे डबल आया। टीम का स्कोर 89 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। कस्बा बावड़ा का ये खिलाड़ी मुकेश शिंदे आने वाले 5 गेंदों का खेल। इस बीच फिर एक बार शफल क्रॉस होकर इस समय स्क्वायर लेग, डीप स्क्वायर लेग पे गेंद जाती हुई खिलाड़ी तैनात। 1 रन पूरा कर लिया। जॉनी दूसरे रन की मांग करना चाहते थे, सुहास पवार ने मना किया। सुहास पवार पिछले ओवर में 3 छक्के लगाए झेल सिंह पाटिल की गेंदबाजी के खिलाफ, और सुहास पवार पावरफुल बल्लेबाजी होती हुई नजर आती हुई। मैन फ्रॉम कल्याण का एक खिलाड़ी। इस ओवर के आने वाली 4 गेंदों का खेल बचा है। 90 रन टीम का स्कोर स्कोरबोर्ड पर लग चुका है। इसमें स्लोअर गेंद, चेंज ऑफ पेस पड़ा है, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी तैनात। 1 रन पूरा कर लिया, दूसरे रन की मांग, ये दूसरा रन भी पूरा कर लिया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों बल्लेबाजों के बीच में। इस 2 रन की मदद से टीम का स्कोर 92 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। लगन एक छोटा सा शब्द है, लगन एक छोटा सा शब्द है, लेकिन जिसे लग जाता है उसका जीवन बदल जाता है। 3 गेंदें हो चुकी है। अब यहां से आने वाले 3 गेंदों का खेल, 8 ओवर का ये पहला सेमीफाइनल मुकाबला रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव। इस बीच चकमा देने वाली गेंद, सही टप्पा पड़ने के बाद सुहास पवार को बीट करके विकेट कीपर के सेफ हाथों में जाती हुई काफी अरसे के बाद डॉट गेंद आई। मुकेश शिंदे आखिरी ओवर का खेल चलता हुआ, 4 गेंदें हो चुकी है। यहां से आने वाले 2 गेंदों का खेल बचा है। अब 92 रन टीम का स्कोर बोर्ड पर लग चुका है। पहला सेमीफाइनल का यह मुकाबला चलता हुआ, जी हां, मिडबाव बाजारपेट मित्र मंडल रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव, ये टूर्नामेंट काफी अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया गया है। विचार पूर्वक इरादा भाई जी नरेश सर, शैलेश जी लोकेश सर, उनका ये इरादा, उनका ये सपना आज हकीकत में आया है। आज का यह अंतिम दिन। डेड बॉल, अंपायर का इशारा, डेड बॉल। यहां से आने वाले 2 गेंदों का खेल बचा। और पिछले ओवर की अगर बात की जाए सुहास पवार की, तो पिछले ओवर के
लास्ट 2 बॉल में 2 पे 2 छक्के लगाए सुहास पवार ने। अब यहां से आखिरी ओवर के लास्ट आखिरी 2 गेंदे। मुकेश शिंदे इस समय बड़ा शॉट खेलने का प्रयास ऑन ड्राइव, डीप मिड विकेट क्षेत्र में गेंद जाती हुई 1 रन पूरा कर लिया। जॉनी ने मना किया, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा। इस 1 रन की मदद से टीम का स्कोर 93 रन स्कोर बोर्ड पर लग चुका है। अब आने वाली आखिरी गेंद होगी। सोच का दायरा बड़ा होना बहुत जरूरी है। छोटी सोच और पैरों में मोच आपको कभी आगे बढ़ने नहीं देगी। आखिरी गेंद में क्या गेंदबाज कामयाब होगी, क्या बल्लेबाज कामयाब होगी, वो आने वाला समय आने वाली गेंद बताएगी। इस बीच जॉनी काफी ऊंची गई है, कितनी लंबी जाएगी ये गेंद? सीधा सीमा रेखा पार जाएगी 6 रनों के लिए। मंडळाच्या वतीने आपला नम्र विनंती करतो, जे टॉवरला हात लावून जे चिकटून उभे आहेत किंवा टॉवर वरती चढायची कोणी या ठिकाणी चढू नये असे आपला मंडळाला विनंती करतो। जर या ठिकाणी शॉक लागला तर आपल्याला या ठिकाणी हानी पोहोचू शकते। कृपया मंडळाला सहकार्य करा। जे क्रीडा रसिक आपण मायबाप या ठिकाणी उपस्थित आहात, आम्हाला माहित आहे 5 दिवस सलग आपल्या सहकार्य या ठिकाणी लाभतंय। सर्व क्रीडा रसिकांना नोंद आहे की आपण टॉवरच्या बाजूला अंतर ठेवून, सुरक्षित अंतर ठेवून उभे राहा। थँक्यू सर। क्रिकेट के थँक्यू राहित। मी सर्व पंचांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या। पंच जे गेली 4 दिवस ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मेहनत घेत आहेत, कोणताही वाद न होता या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोठं सहकार्य लाभतं ते आमचे सन्माननीय पंच। विनंती आहे की आपण सर्वांनी इथे यावं। उमेश मांजरेकर, सन्माननीय मंगेश धुरी, सन्माननीय सुशील शेडगे, सन्माननीय एम्ब्रोज अल्मेडा, या सर्वांना विनंती आहे कृपा करून आपण आपला एक छोटासा आमच्या मंडळाच्या वतीने सत्कार केला जातोय। आमचे सन्माननीय व्यासपीठावर विराजमान सर्व आमचे मान्यवर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पंचांचा सन्मान केला जातोय। मी विनंती करतोय आमचे 4ही पंच कृपा करून आपण आमच्या मुख्य व्यासपीठाकडे या। या ठिकाणी सत्कार होतोय। या ठिकाणी आमचे पंच सन्माननीय उमेश मांजरेकर, महाराष्ट्र राज्य पंच असोसिएशनचे मान्यता प्राप्त हे सर्व आमचे पंच जे अचूक निर्णय देत असतात। मी सन्माननीय बाबू सावंत, प्रसिद्ध उद्योजक यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय उमेश मांजरेकर यांचा सत्कार करावा। शाल, श्रीफळ आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय। अतिशय दर्जेदार अशी पंचांची कामगिरी राहते, कोणतेही वाद विवाद न होता या ठिकाणी निर्णय देत असतात। यानंतर सन्माननीय उद्योजक बाबू सावंत यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। उमेश मांजरेकर एक गुणवंत खेळाडू सुद्धा राहिलेले आहेत। एक काळ त्यांनी प्ले बॉयज मालवण या संघाच्या मार्फत खेळत असताना गाजवलेले हे आमचे सन्माननीय पंच या ठिकाणी सन्मान केला जातोय। त्यानंतर सन्माननीय श्री मंगेश धुरी यांचा सुद्धा सत्कार होतोय। मी सन्माननीय सुनीलभाई पारकर, माजी सभापती देवगड तालुका यांना विनंती करतोय की आपण सन्माननीय मंगेश धुरी यांचा सत्कार करावा। शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला जातोय। सन्माननीय आमच्या मंडळाच्या वतीने या दर्जेदार पंचांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। व्यासपीठावरती हे सर्व आमचे मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा एक सोहळा आमचा पार पाडला जातोय। धन्यवाद पारकर साहेब। यानंतर सुशील शेडगे जे आमचे दुसरे पंच आहेत ते सुद्धा या ठिकाणी मेहनत घेत असतात। त्यांचा सन्मान सन्माननीय चव्हाण साहेब पोलीस या ठिकाणी सेवा देत असतात, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय। सन्माननीय
सुशील शेडगे यांचा सन्मान होतोय. शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान आपल्याला व्यासपीठावरती करताना पाहायला मिळतील. आमच्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी हा सोहळा पार पडतोय. यानंतर सन्माननीय एमरोज अल्मेडा हे सुद्धा अष्टपैलू खेळाडू म्हणून एक काळ त्यांनी गाजवलाय. सन्माननीय बाबासाहेब आचरेकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. विनंती करतोय आचरेकर साहेबांना की आपण एमरोज अल्मेडा या आमच्या पंचांचा या ठिकाणी सत्कार करावा. व्यासपीठावरती हा सोहळा पार पाडला जातोय. जे गेली 4 दिवस मेहनत घेतायत, सहकार्य करतायत आणि या पंचांचा या ठिकाणी सन्मान आम्ही पूर्ण करतो आहोत. धन्यवाद. सर्व मान्यवरांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. पुन्हा एकदा पंचांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मी विनंती करतोय की हा सामना या ठिकाणी सुरू करावा. तत्पूर्वी एक विनंती आहे, जे क्रीडा रसिक पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला उभे आहेत, कृपया तिथली गर्दी टाळा. तिथे गर्दी करू नये. या ठिकाणी पुन्हा एकदा विनंती आहे. थैंक यू. रामेश्वर प्रतिष्ठान लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in महल हो तो ताज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा और टूर्नामेंट हो तो रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव जैसा. थैंक यू. ओवर टू यू सर. थैंक यू. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव पुरस्कृत डे नाईट क्रिकेट प्रतियोगिता या स्पर्धेसाठी आज बरेच प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचे या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. त्याचप्रमाणे जो सामना चालू आहे, एटी स्पोर्ट पन्हाळा या संघाचे मालक आहेत अरुण तेली, यांना देखील शुभेच्छा. त्याचप्रमाणे रोहित स्पोर्ट वेंगुर्ला संघाचे मालक आहेत रोहित बोलेकर, यांना देखील शुभेच्छा. आणि त्यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना वाढदिवसाच्या आम्हा सर्वांकडून रोहित बोलेकर यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद राहित. तो मिडबाव के ग्रीन पार्क मैदान के ऊपर शाम के वक्त में मैं शाम वाकर आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूँ. सेमीफाइनल का पहला मुकाबला प्रतियोगिता का मैदान के ऊपर जारी है. 100 रन चाहिए जीतने के लिए. स्ट्राइक पर बल्लेबाज अमर डोकरे दिखाई देते हुए. बहुत ही खूबसूरत शॉट, बहुत ही करारा प्रहार किया है. दीवानी गेंद के नीचे है और उनके प्रयास से दूर गेंद, जब तक गेंद को पकड़ते थ्रो करते 2 रन लेने का मौका. अमर डोकरे मैन फ्रॉम कोल्हापुर और गेंदबाजी मोर्चे पर सागर कांबळे. पाली लांजा का ये खिलाड़ी एक धुरंधर गेंदबाज है. कई साल मैं इनको देखते आ रहा हूँ गेंदबाजी करते हुए. कई बड़ी बड़ी प्रतियोगिता में इन्होंने अपने गेंदबाजी का बढ़िया प्रदर्शन किया है. ऐसे गेंदबाज है सागर कांबळे. आज देखना पड़ेगा रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव के इस प्रतियोगिता में किस प्रकार से गेंदबाजी का प्रदर्शन करते हैं. अगर अमोल राहित पहली इनिंग की बात की जाए तो जानी ने 11 गेंदें खेली, 3 सिक्सर जड़े और 30 रन बनाए अपने टीम के लिए. तो दूसरी तरफ देखा जाए तो सुहास पवार, इनके भी क्या कहने. 4 सिक्सर जड़े और 14 गेंदों में 30 रन बनाए. मंडळास या ठिकाणी देणगी प्राप्त होत आहे. सन्मान्य श्री
राहुलजी मानगावकर, मंकी रिसॉर्टचे मालक यांच्याकडून मंडळास रोख रुपये 10,000 रुपयाची देणगी प्राप्त होत आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं जाहीर आभार व्यक्त करतो. धन्यवाद साहेब. तो गेंदबाजी की बात तसेच सन्मान श्री जयवंत काडोजे मिडबावकर, पोलीस पाटील मिडबाव यांच्याकडून मंडळास रोख रुपये 1,000 रुपये त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तो मैन फ्रॉम अमर डोकरे खेलने के लिए तैयार इस बार गोपाल भट्टा. इस खिलाड़ी टीम में खिलाड़ी अगर है 11 तो गोपाल भट्टा है सबका प्यारा. मैदान के बाहर आना पड़ेगा अमर को. की तरफ बढ़ते हुए झील सिंह पाटिल, जो गेंदबाजी में काफी महंगे साबित हुए थे. अच्छी धुलाई हुई थी इनकी. और जब गेंदबाज पीटते हैं तभी दर्शकों के चेहरे खिलते हैं. पहले इनिंग में हमने देखा था कैसे गेंदबाजों की पिटाई हुई थी, किस तरह से धुलाई हुई थी. 8 ओवर में 99 रन बनाए हैं. 100 रनों का लक्ष्य है. दूसरे इनिंग में भी अगर यही सिलसिला जारी रहा तो दर्शक काफी खुश नजर आएंगे, क्योंकि दर्शक इसी प्रकार का मुकाबला चाहते हैं. सागर कांबळे गेंदबाजी मोर्चे पर पैरों पर टकराइए अपील करते हुए अंपायर यहां पर नॉट आउट का इशारा करते हुए. बहुत ही करीबी मामला, डायरेक्ट हिट लगता तो बहुत ही करीबी मामला. जर हा सामना अजित याने जर जिंकून दिला तर त्यासाठी अमोल यादव यांच्याकडून रोख रुपये 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद अमोल यादव जी. तो स्ट्राइक पर बल्लेबाज पहली मर्तबा इस मैच में झील सिंह पाटिल. ये कैच होने की संभावना. झील सिंह भी मैदान के बाहर. सागर कांबळे मैदान में छा चुके हैं. जर अर्जित याने जिंकून दिली तर अमोल यादव आणि उंडरी स्पोर्ट उंडरी यांच्याकडून 1,000 रुपये दिले जातील. फक्त अर्जित साठी हे बक्षीस आहे. तो सागर कांबळे यहाँ पर 2 विकेट लेने में कामयाब रहते हुए. अच्छी गेंदबाजी, बहुत ही अच्छी गेंदबाजी मैदान के ऊपर. एक विशाल स्कोर खड़ा किया है. 99 रन बनाए हैं. 100 रनों का पीछा करना है. और 80 स्पोर्ट पन्नाड़ा की टीम पहले ओवर में 2 विकेट, बहुमूल्य 2 विकेट खो चुकी है. तो स्ट्राइक पर बल्लेबाज
अच्छी गेंद अपने ही फॉलो थ्रू में, बढ़िया फील्डिंग, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर वहीं पर रुका हुआ है 5 रनों के ऊपर। 2 विकेट गिरने के बाद पहला ओवर यहां पर खत्म होता हुआ। गाव पातळीवर ग्रामीण स्पर्धा असताना नेटची व्यवस्था होत नाही, सलग 2 वर्ष थोडासा त्रास झाला, तरी सुद्धा BSNLच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला नेट मिळालं होतं। परंतु यावर्षी अनिकेत लोके यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला नेटची व्यवस्था केली जाते, उत्तमरित्या ते या ठिकाणी आपली सेवा बजावत आहेत। ते या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो की आपण मान्यवरांच्या कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं। धन्यवाद। गेंदबाजी मोर्चे पर बेलगांव के खिलाड़ी रब्बानी दिखाई देते हुए। रब्बानी का नाम जैसा है वैसा बहुत ही बड़ा रनअप है उनका, काफी लंबी दौड़ लगाते हैं, काफी तेज रफ्तार से गेंदे डालते हैं रब्बानी। अभी भी 7 ओवर का खेल बाकी है और 7 ओवर में 95 रन चाहिए। छोटी सी मुसीबत से जो घबरा जाए वो अनाड़ी होता है, और हार को भी सामने देखकर जो लड़ जाए वो खिलाड़ी होता है। तो आज खतरों के खिलाड़ी कौन बनते हैं ये देखना पड़ेगा, क्योंकि 7 ओवर में अभी जीत के लिए रन चाहिए 95 रन चाहिए जीतने के लिए। हमारे दूर वाले छोर से रब्बानी चले, ऑफ स्टंप के बाहर थोड़ा बहुत रोम दिया, कट किया, अच्छी फील्डिंग वहां पर, बहुत ही अच्छी फील्डिंग, जिनका नाम था दाजी धूरत, स्क्रीन के ऊपर आते हुए बहुत ही बड़े खिलाड़ी है। हालांकि आज उनको इतना बल्लेबाजी करने का मौका नहीं मिला इस मैच में। रब्बानी की पहली गेंद शॉर्ट कवर की दिशा में ढकेल कर खेला, 1 रन पूरा किया। अब स्ट्राइक पर आएंगे फिर एक बार अरजीत। उंडरी स्पोर्ट उंडरी, इनकी ओर से इनको इनाम आया हुआ है 1000 रुपए का, और हमारे अमोल यादव जी इनकी ओर से भी। ये बहुत ही खूबसूरत शॉट, देखना पड़ेगा, गेंद सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। या क्रीडा रसिक प्रेक्षक इथे उपस्थित होत आहेत। सुरुवातीपासूनच आम्ही सांगतोय की गॅलरी क्रमांक 6 जर महिला प्रेक्षक जर वाढल्या तर सुरुवातीला 6 नंबर क्रमांकाची गॅलरी ही महिलांसाठी आम्ही खुली करून देणार आहोत। जर महिला वाढल्या तर त्या ठिकाणी हा निर्णय घेतला जाईल, तरी तिथल्या प्रेक्षकांनी सहकार्य करायचं आहे। धन्यवाद। त्याच दरम्यान उंडरी स्पोर्ट उंडरीचे स्पॉन्सर यांचे स्टेजवरती आगमन झालेलं आहे, मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेदरम्यान। तो अरजीत खेलने के लिए तैयार, धीमी गति की गेंद ढीले हाथों से खेला, शॉट थर्ड मैन की दिशा में, वहां पर खिलाड़ी मौजूद है, जब तक फील्ड करते 1 रन लेने का मौका। सुधीर पालियकर, माफ कीजिएगा, दाजी वहां पर मौजूद थे, दाजी नाइक अच्छी फील्डिंग करते हुए। तो रब्बानी गेंदबाजी मोर्चे पर बढ़िया गेंद पैरों पर टकराई, अपील करते हुए अंपायर उसको सहमति देते हुए तो लेग बिफोर विकेट यहां पर हासिल करते। डीजे मैन बहुत अच्छी यहां पर धुंधे बजाते हुए हमारे डीजे ऑपरेटर। लगातार 3 सिक्सर के लिए यहां पर इनाम आया है 1000 रुपए का।
एमजी पाटिल साहब, इनके ओर से मैन फ्रॉम गगन बावड़ा 1000 रुपए का लगातार 3 सिक्सर के लिए। शुक्रिया एमजी पाटिल जी। तो स्ट्राइक पर बल्लेबाज देवराज, नए बल्लेबाज आए हुए हैं और दूर वाले छोर से रब्बानी अच्छी गेंदबाजी करते हुए। चार गेंदें हुई है, 5वीं गेंद लेकर रब्बानी। ये बहुत अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग दाजी द्वारा देखने को मिलती हुई मैदान के ऊपर। एक अच्छे खिलाड़ी है, बढ़िया खिलाड़ी है दाजी धुरत, अच्छी फील्डिंग करते हुए, लेकिन यहां पर 1 रन दोनों भी बल्लेबाज हासिल करते हुए विकेट 3 गिरे हैं। बहुत ही नाजुक हालात यहां पर बल्लेबाजी वाले टीम के, यानी कि 80 स्पोर्ट्स पन्नाड़ा टीम के 100 रनों का पीछा करना है। रिवर्स स्वीप का प्रयास करना चाहते थे, लेकिन अपना इरादा बदला। 1 रन हासिल करते हुए 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 2 ओवर खत्म होने के बाद और 3 विकेट गिरने के बाद 15 रन। विनंती करतोय, जर महिला प्रेक्षकांची संख्या जर वाढली तर गॅलरी क्रमांक 6 जी मुख्य व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आहे ती गॅलरी त्या महिला प्रेक्षकांसाठी आरक्षित ठेवण्यात येईल। आम्ही सुरुवातीपासूनच सांगत आहोत, जर महिला प्रेक्षक वाढल्या तर त्या ठिकाणी ती गॅलरी त्यांच्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, याची तिथे बसलेल्या सर्व पुरुष प्रेक्षकांनी नोंद घ्या। आणि या ठिकाणी एक पारितोषिक येते अर्जित जो फलंदाजी करतोय त्यासाठी त्यांचे मित्र समीर शिंदे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येते। धन्यवाद। थैंक यू। तो 6 ओवर में अभी भी जीतने के लिए 85 रन चाहिए। पहले इनिंग की बात की जाए तो सुधीर उल्पे जी ने जो गेंदबाजी की थी, अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा, 2 ओवर डाले थे, 2 सफलताएं हासिल की थी और सिर्फ रन दिए थे 8। 44 साल का ये युवा खिलाड़ी एक अच्छी गेंदबाजी करता हुआ मैदान के ऊपर। तो अब यहां पर 80 स्पोर्ट पन्नाड़ा टीम के लिए जीतने के लिए 85 रन चाहिए, 85 रन चाहिए, जो कि अरजीत और देवराज की जोड़ी मैदान के ऊपर है। गेंदबाजी मोर्चे पर गौरेश कामड़े रेडी एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, काफी तेज रफ्तार से गेंदे डालते हैं। तो गौरेश चले, ढीले हाथों से यहां पर पॉइंट की दिशा में ढकेल कर खेला था। 1 रन जरूर मिलेगा। 1 रन के साथ स्ट्राइक आता हुआ यहां पर बल्लेबाज देवराज के पास। स्कोर बढ़ता हुआ 3 विकेट गिरने के बाद 16 रन। हालांकि पहले 3 विकेट गिरने के बाद थोड़े बहुत दबाव की स्थिति में बल्लेबाजी वाली टीम है। एक आध दूसरा बड़ा शॉट जड़ते हैं। विद्या नकाशे इनकी ओर से गौरेश के लिए इनाम आया हुआ है। हर विकेट के लिए 2000 रुपए। क्या बात है विद्या नकाशे जी, इनामों की बौछार करते हुए हमारे दर्शक अपने खिलाड़ियों के ऊपर जिस प्रकार से प्रदर्शन कर रहे हैं। कणकवली कासारडे से आए हुए हैं विद्या नकाशे जी ये मैच देखने के लिए। वैसे कई दर्शक हमारे यहां पर मैच देख रहे हैं। थोड़े से गिर गए हमारे खिलाड़ी। तो थोड़ा सा खेल मैदान के ऊपर रुका हुआ है। बल्लेबाज थोड़े से फिसल गए थे वहां पर, लेकिन फिर एक बार खेलने के लिए आते हुए क्रीज के ऊपर। गौरेश कामड़ी एक अच्छे गेंदबाज है, सिंधुदुर्ग जिले के बहुत ही धुरंधर गेंदबाजों में से एक है। काफी उम्मीदें हैं उनके ऊपर। आज
रोहित स्पोर्ट वेंगुर्ला टीम के मालिक रोहित बोलेकर इनका जन्मदिन है। जन्मदिन की रोहित बोलेकर जी आपको ढेर सारी शुभकामनाएं। और क्या बढ़िया तोहफा दिया है, पहले इनिंग में 99 रन बनाकर सामने वाली टीम के लिए जीतने का लक्ष्य है 100 रनों का, एक बड़ा लक्ष्य है, उसका पीछा करते हुए कछुए की चाल की तरह रन बना रहे हैं। तोड़ फोड़ भरी बल्लेबाजी की आवश्यकता है मैदान के अंदर। जिस प्रकार से अमूल गेंदबाजी हो रही है, मैं कहूंगा अच्छी गेंदबाजी रोहित स्पोर्ट वेंगुर्ला द्वारा हर किसी गेंदबाज ने प्रभावित किया है। रनआउट करने का मौका, डायरेक्ट हिट लगता तो बहुत ही करीबी मामला हो सकता था। हर रन के लिए जूझ रहे हैं मैदान के अंदर। स्कोर बढ़ता हुआ 3 विकेट गिरने के बाद 19 रनों के ऊपर। पहले इनिंग की मैं बात कह रहा था, जॉनी ने धुआंधार बल्लेबाजी की थी, 11 गेंदों के ऊपर 30 रनों की पारी। उसके बाद सुहास पवार 14 गेंदों के ऊपर 30 रन। दोनों खिलाड़ियों ने, दोनों बल्लेबाजों ने जमकर धुलाई की थी। और झील सिंह की तो काफी पिटाई हुई थी अपील करते हुए, लेकिन काफी ऊंचाई थी यहां पर जब गेंद पैरों को लगी थी, इसलिए नॉट आउट का इशारा करते हुए अंपायर, 2 अंपायर हमारे मैदान के बीच में दिखाई देते हुए, एक है मंगेश धुरी, दूसरे है सुशील शेड़गे जी। दोनों भी तजुर्बे वाले अंपायर मैदान के बीच में। फिर एक बार गौरेश चले गेंदबाजी मोर्चे पर, सामने बल्लेबाज अरजीत खेलने के लिए तैयार। हेलीकॉप्टर शॉट यहां पर खेलना चाहते थे, लेकिन ठीक तरीके से टाइमिंग नहीं कर सके, सिर्फ 1 रन मिलता हुआ। लेकिन ये इक्का दुक्का रन लेकर आपका काम नहीं बनने वाला, बड़े शॉट आपको जड़ने पड़ेंगे बल्लेबाजों को। 3 ओवर खत्म होने के बाद, 3 विकेट गिरने के बाद कुल मिलाकर स्कोर है 20 रन। पारितोषिक येते या संघातील जो संघ फलंदाजी करतोय, प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी त्यांचे मित्र समीर शिंदे यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक असेल। प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी 100 रुपयाचे पारितोषिक समीर शिंदे यांच्या मार्फत दिलं जाईल। ओव्हर टू श्याम वाकर सर, थँक्यू। थैंक यू निखिल। देवराज और अरजीत दोनों भी अमूल जी यादव इनके प्यारे और चहीते खिलाड़ी हैं, काफी भरोसा है इनके ऊपर, लेकिन अभी तक वो भरोसे पर खड़े नहीं उतरते हुए। इनको कुछ करना पड़ेगा इस मैच में, इस ओवर में तोड़ फोड़ भरी बल्लेबाजी की आवश्यकता है, क्योंकि मंजिल अभी काफी दूर है और मंजिल उन्हें ही मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। बैटिंग चॉइस पावर प्ले का इशारा करते हुए, और यहां से 5 ओवर का खेल बाकी शेष, और जीतने के लिए रन चाहिए 80। मिडवाव गावचे उपसरपंच सन्मान्य सौ निवेदिता नागेश फाटक यांना विनंती करतो की आपण मान्यवरांच्या कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। त्याच्यासोबत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य पूनमजी मयेकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण मान्यवरांच्या कक्षात या। तसेच देवगड पोलीस स्टेशनचे आपले पोलीस अधिकारी सन्मान्य श्री पडवळ साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करतो की मान्यवरांच्या कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। बहुत अच्छी गेंद, 5 ओवर में 80 यानी कि 30 गेंदों में 80 रन चाहिए। हर ओवर में 16 का औसत है। विकेट कीपिंग देखिएगा कितनी बढ़िया, बहुत ही अच्छी विकेट कीपिंग का दायित्व निभाते हुए गोपाल भट्टा। रब्बानी काफी तेज रफ्तार से डाल रहे हैं, लेकिन विकेट कीपर वहां पर विकेट को चिपक कर खड़े हैं और अच्छी विकेट कीपिंग करते हुए फिर एक बार रब्बानी चले। इस बार हवा में खेला हुआ शॉट है, एक बहुत ही बड़ा शॉट, काफी रन देने वाला शॉट, और गेंद सीमा रेखा पार 6 रनों के लिए।
काफी देर के बाद एक बड़ा शॉट यहां पर बल्लेबाज अरजीत के बल्ले से देखने को मिलता हुआ, जो कि यहां पर कई ढेर सारे दर्शक उनके चहीते हैं बल्लेबाजी के। फिर एक बार हवाओं से बातें करती हुई गेंद सीधी फील्डर के हाथों में चली गई है, तो अरजीत यहां पर कैच आउट होकर मैदान के बाहर। त्यांना विनंती आहे, प्रथमतः महिलांना जी गॅलरी खाली करून देतो आहोत, कृपया आपण व्यवस्थितरित्या बसायचं आहे, जागा सोडून बसू नका, जरा जागा करून बसा। प्रत्येकाला या ठिकाणी सामने पाहण्याची, या ठिकाणी आनंद लुटायचा आहे। क्रीडा रसिक मायबाप या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात, आपल्याला खाली आणलं त्याबद्दल आपल्याला राग नसावा। पुढच्या गॅलरीज थोड्या खाली आहेत, त्या ठिकाणी आपण बसून घ्या। सर्व क्रीडा रसिक या ठिकाणी गेली 5 दिवस आणि सलग 16 वर्ष या स्पर्धेदरम्यान आपण सहकार्य करताय। सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे, आपल्याला जर त्रास सहन होत असेल तर आम्ही मंडळाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो। कृपया ज्या ठिकाणी जागा होईल मंडळाच्या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा विनंती आहे, गॅलरीज खाली करा, आपण स्वतः बसवू नका। आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना मायबापांना त्या ठिकाणी जागा करून द्या आणि सर्वांना विनंती आहे की जागा करून बसा। थोडीशी गॅलरीज कमी पडली तर पुढच्या वर्षी नक्कीच आपण या ठिकाणी गॅलरीज वाढवू। धन्यवाद। धन्यवाद छोटू डोके जी। तो रब्बानी चले गेंदबाजी मोर्चे पर, बड़ा शॉट जड़ना चाहते थे, गेंद जा रही है डीप मिड विकेट की दिशा में, वहां पर खिलाड़ी तैनात है, दूसरा रन लेना चाहते थे, मुकेश ने इनकार किया। खतरा साबित हो सकता था अगर दूसरे रन के लिए दौड़ते तो। मुकेश ने सही समय पर इनकार किया। स्कोर बढ़ता हुआ 4 विकेट गिरने के बाद 27 रन है, 100 रनों का पीछा करना है। चौथा ओवर प्रगति पर है, थोड़ी नाजुक हालात यहां पर 80 स्पोर्ट पन्नाला टीम के। रब्बानी काफी तेज रफ्तार से गेंदें डाल रहे हैं। अब गेंदबाजी मोर्चे पर रब्बानी है तो बल्लेबाजी का भार संभालेंगे मुकेश शिंदे, मैन फ्रॉम कस्बा बावड़ा। एक अच्छे खिलाड़ी है, ऑलराउंडर खिलाड़ी है, गेंदबाजी भी बहुत अच्छी की थी मुकेश ने। अब बल्लेबाजी का भार उनके कंधों पर है, बड़ी जिम्मेदारी है, यहां से पारी को लेकर जाना पड़ेगा। बड़े बड़े बीच में शॉट भी खेलने पड़ेंगे। तो रब्बानी की गेंद सीधे बल्ले के साथ यहां पर शॉर्ट कवर की दिशा में खेला, 1 रन मिलेगा, दूसरे रन की कोई गुंजाइश नहीं। इक्के दुक्की रन लेकर आपका काम नहीं बनेगा, बड़े शॉट हर ओवर में चाहिए। अगर बड़े शॉट लगते हैं तो मैच में रोमांच पैदा हो सकता है। फिलहाल स्ट्राइक पर रहते हुए देवराज जो बड़े शॉट की तलाश में है। रब्बानी फिर एक बार दूर वाली छोड़ से गेंदबाजी का भार संभालते हुए, अब स्टंप के काफी बाहर ये गेंद फिर एक बार दोबारा आपको डालनी पड़ेगी। जो आपको लक्ष्मण रेखा नाप कर दी है उसको आपने पार किया है, इसका जुर्माना आपको भरना पड़ेगा। 1 रन यहां पर स्कोर बुक में लिखा जाता और फिर एक बार वही गेंद डालनी पड़ेगी रब्बानी को। काफी लंबा रनअप यहां पर रब्बानी का। देवराज रनों की तलाश में, फिर एक बार बकता भजी मांगता बड़े, काफी बाहर गेंद लेग स्टंप के। फिर एक बार ये गेंद दोबारा आपको डालनी पड़ेगी रब्बानी। लगता है रब्बानी को हमारी नजर लग गई, पहली गेंदें बहुत ही बढ़िया डाल रहे थे, इस बार अपनी लेंथ और लाइन पर काबू नहीं रखते हुए काफी तेज रफ्तार से गेंदें डालना चाहते हैं, उसी वजह से अपनी लेंथ और लाइन पर काबू नहीं। ये खूबसूरत शॉट, ये देखने लायक शॉट और गेंद पैरेलल शॉट यहां पर 6 रनों के लिए। आहे
सौ निवेदिता नागेश फाटक यांच्याकडून मंडळास रोख रुपये 1000, कुमार केदार बाळा डिचवालकर यांच्याकडून रोख रुपये 2000 अशी मंडळास या ठिकाणी देणगी प्राप्त होत आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी देणगी स्वरूपात आपल्याला सरळ हस्ते मदत केल्याबद्दल. या स्पर्धेदरम्यान आपल्याला या ठिकाणी VRCC आनंदवाडी या आणि आनंदवाडी ग्रामस्थ मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित आहेत. मी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्यांची सुद्धा डे नाईट स्पर्धा तालुका स्तरावरती असते आणि या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी ते भेट देत आहेत. धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित आहात VRCC आनंदवाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते. धन्यवाद. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी माननीय मायनिंग इन्स्पेक्टर साहेब आमचे सन्माननीय श्री श्याम लाखे साहेब उपस्थित आहेत. त्यांचे सहाय्यक प्रवीण हे सुद्धा उपस्थित आहेत. रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावच्या स्पर्धेदरम्यान त्यांचं स्वागत आहे. त्याचप्रमाणे आमचे मित्र सागर पोयरेकर, आबा पोयरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व प्रेक्षकांचं, सर्व मित्र परिवाराचं या स्पर्धेदरम्यान स्वागत आहे. या पुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे मित्र अमोलजी जमदाडे. धन्यवाद श्याम. ऑफ्टमरचा चेंडू कट केलाय. कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मी अमोल जमदाडे उपस्थित तमाम क्रीडा रसिक मान्यवरांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय दिवस रात्र टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस व अंतिम दिवसातील एक अतिमहत्त्वपूर्ण सामना दोन संघांच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. एटी स्पोर्ट पन्हाळा विपक्ष रोहित स्पोर्ट वेंगुर्ला. रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाने प्रथम फलंदाजी करताना 99 धावांचं भलं मोठं पर्व उभारलं. निर्धारित 8 षटकांमध्ये व 100 धावांचं लक्ष दिलं जातंय. एटी स्पोर्ट पन्हाळा या स्पर्धेतल्या पाहुण्या संघासमोर 100 धावांचा पाठलाग करताना 4 षटकांच्या सांगते अखेरीस 36 धावा असा धावफलक व त्यानंतर या षटकात निघालेली एकेरी धाव. यावेळेला स्कोप केलाय सुरेख फटका विथ अलंग द कार्पेटचा चेंडू फरार स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. पवारचा खराब चेंडू व त्या खराब चेंडूला त्याची योग्य जागा ही फलंदाज देवराजच्या बॅटमधनं पाहायला मिळत सांघिक धावसंख्या वधारते ती 41 धावांवर. उपांत्य फेरीचा महत्त्वपूर्ण सामना जोपर्यंत देवराज नामक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एकाएकी बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे खिंड लढवतोय तोपर्यंत निश्चितच विजयाच्या आशा पल्लवित असतील त्या एटी स्पोर्ट पन्हाळा संघाच्या. व दुसऱ्या बाजूनं जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याणचा गोलंदाज. यावेळेला खराब गोलंदाजी म्हणता येईल ती अर्थातच गोलंदाज सुहास पवारची. पंच आपले दोन्ही हात समांतर करतात व क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्याची वल्गना पंजाब टू हरियाणा अशी केली जाते तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू सुहास पवारचा या मैदानावरती पाहायला मिळत. सुहास पवारला एकेरी धावीसाठी दंडित केल्यानंतर सांघिक धावफलक मात्र वधारतोय तो 43 धावांवर. विजयासाठी 100 धावांचं लक्ष. 5वं षटक प्रगतीपथावर सुहास पवार गोलंदाजी मार्कवर. यावेळेला अक्रॉस द लाईन पद्धतीचा फटका खेळायचा प्रयत्न मुकेश शिंदेचा असफल ठरतो. मॅन फ्रॉम कसबा बावड्याचा. ज्या फलंदाजाने कर्लीच्या स्पर्धेमध्ये एक जबरदस्त मॅरेथॉन खेळी केली होती तोच मुकेश शिंदे नॉन स्ट्रायकर एंडवर. नुकतीच झालेल्या कोल्हापूरच्या स्पर्धेमध्ये त्याला सायकल सिरीजसाठी देखील पारितोषिक पुरस्कृत केलं गेलं तोच तुम्हाला नॉन स्ट्रायकर एंडवर पाहायला मिळेल. व दुसऱ्या बाजूनं देवराज नामक फलंदाज एक दर्जेदार किंबहुना संघाला उपयुक्त अशी खेळी उपांत्यफेरीच्या लढतीमध्ये. यावेळीला गती परिवर्तनाचा चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर त्यानंतर किंचितसं वळण घेतोय व पर्यायानं एकेरी धाव पळून पूर्ण केली जात. सांघिक धावसंख्या परावर्तित होते 45 धावांवर. 45 धावा असा धावफलक. उपांत्य फेरीचा महत्त्वपूर्ण सामना. या सामन्यातला विजेता संघ त्या संघाला रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावच्या अंतिम फेरीचे दरवाजे उघडले जातील व अंतिम फेरीत कोणत्या संघाला प्रवेश मिळेल याच्यासाठीची एक कडवी झुंज ग्रीन पार्क मैदानावर. यावेळेला फटका फसलाय मुकेश शिंदेचा. चेंडूच्या खाली सुहास पवार. सुहास पवारच्या सेफ हँड्स मध्ये मुकेश शिंदे बॅक टू दी पॅव्हलियन.
उत्कृष्ट झेल टिपल्याबद्दल महेंद्र परब यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येते त्या खेळाडूसाठी गोलंदाज. तसेच या ठिकाणी नेरूळ गावचे सरपंच आणि पदाधिकारी त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मान्यवरांच्या कक्षात येऊन स्थानापन्न व्हावं. मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री भाईजी नरे आपल्याला विनंती करतायत की मान्यवरांच्या कक्षात येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच या ठिकाणी देणगी येते रिक्षा चालक मालक संघटना मिडबाव यांच्याकडून रोख रुपये 2400. तसेच श्री देवा खोत यांच्याकडून रोख रुपये 500 मंडळास या ठिकाणी देणगी प्राप्त होते. धन्यवाद. 19 चेंडूंचा अंतरिम खेळ व 55 धावांची विजयासाठी आवश्यकता. सुहास देवराजसाठी सुरेख चेंडू. गोलंदाज सुहासचा. देवराज या चेंडूवरती केवळ ड्राईव्ह करतोय. तो समोरच्या दिशेने स्वतः फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करून धावेची तमाम शंका समाप्त केली जाते. ती सुहास पवारच्या गोलंदाजीवर. पर्याय समीकरण बदलतंय. अंतरिम 18 चेंडूंचा खेळ व विजयासाठी उपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण लढतीत तब्बल 55 धावांची आवश्यकता 80 स्पोर्ट पन्हाळा संघाला. तर एक मोठा सामना पुन्हा एकदा पाहायला मिळेल. तो उपांत्य फेरीचा दुसरा. महालक्ष्मी देवबाग विपक्ष रणझंजार वैभववाडी. ज्या संघामध्ये आयात केलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. मोठमोठे सितारे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या ग्रीन पार्क मैदानावर आज अवतरताना पाहायला मिळतील. अंतरिम 18 चेंडूंचा खेळ बाकी व येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी तब्बल 55 धावांची आवश्यकता 80 स्पोर्ट पन्हाळा संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो अवधूत पाटील मॅन फ्रॉम भुयेवाडीचा खेळाडू स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होईल व गोलंदाजीसाठी ज्याची वर्णी लागते तो अर्थातच एक दर्जेदार किफायती गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला सागर कांबळी मॅन फ्रॉम लांजाचा हा खेळाडू जो रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय. मात्र यावेळेला रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघामध्ये त्याची वर्णी लागत. सागर कांबळे हा बॉलिंग मार्कवर. ऑफ्टमोरचा चेंडू सुरेख फटका. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स फरार. सतरा चेंडूंचा अंतरिम खेळ व विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. सांघिक 49 धावा धावसंख्या धावफलकावर. ऑफ्टमोरचा चेंडू यावेळेला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून एलिमिनेशन. टायमिंग लंबाई त्याहीपेक्षा दोरी. चेंडू फरार. षटकार. चेंडूंचा खेळ व विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. स्वतःच्या खांद्यावर आत्मविश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कोणत्याही ठिकाणावरून करता येते. याची प्रचिती या मैदानावर पुन्हा एकदा पाहायला मिळते. ती फलंदाजाच्या बॅटमधनं व एका मोठ्या फटक्याने या सामन्यातलं चित्र पुन्हा एकदा बदलवून टाकतोय. किंबहुना प्रतिस्पर्धी रोहित स्पोर्ट वेंगुर्लेला विचार करायला भाग पाडणारा फटका. धोक्याची पूर्वसूचना देणारा फटका. तो स्ट्राईकच्या फलंदाज अवधूत पाटीलच्या बॅटमधनं. त्याच्या समोर एक आक्रमक गोलंदाज. यावेळेला आकुडापेन चेंडू शॉर्ट चेंडू फरार. षटकार. या ठिकाणी खेळाचा नजराणा पाहायला मिळतोय. कोल्हापूर संघ जो 80 स्पोर्ट्स पन्हाळा हा संघ खेळतोय, जो कोल्हापूर स्थित बलाढ्य असा संघ आहे. आणि रोहित स्पोर्ट्स वेंगुर्ला हा सिंधुदुर्गातील नावाजलेला बलाढ्य संघ. दोघात चांगली लढत होते. क्रीडा रसिकांनी त्यांना टाळ्यांची या ठिकाणी साथ देत आहेत. असंच आपलं सहकार्य या ठिकाणी लाभू दे. खरोखरच चांगला सामना या ठिकाणी सेमीफायनलचा पाहायला मिळतो क्रीडा रसिकांना. धन्यवाद. MG पाटील यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 षटकार लगावले फलंदाज पाटीलने.
देवदत्त अवधूत पाटीलने तर त्या सलग 3 षटकांसाठी विद्याधर नकाशे यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. मात्र पारितोषिकांपेक्षा सामना जिंकणं खूप महत्वाचं व ती मॅरेथॉन खेळी करण्यासाठी स्ट्रायकर यांच्या दिशेनं फलंदाजीसाठी सज्ज होतोय मॅन फ्रॉम भुयेवाडीचा अवधूत पाटील. व दुसऱ्या बाजूनं अवधूत पाटीलला कोणत्या पद्धतीने चेंडू टाकावा हा यक्ष प्रश्न डोळ्यासमोर घेऊन सागर गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. आता मात्र कमबॅक करतोय तो सागर. एक चेंडू तुझा तर दुसरा चेंडू माझा हे चित्र मैदानावरती पाहायला मिळत. ग्रीन पार्क मैदान पर क्रिकेट का खेल जारी है. ग्रीन पार्क मैदान पर क्रिकेट का खेल जारी है. एक तेरी तो एक मेरी बारी है. एक चेंडू सागरचा दुसरा चेंडू तो पाटीलचा. यावेळी लॉफ्टवरचा चेंडू ड्राईव्ह केलाय. कव्हरला प्रोटेक्शन पाहायला मिळेल व जोपर्यंत कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल ना मात्र एकेरी धाव. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक बदलला जातोय. आता मात्र विजयासाठी आवश्यकता दिसते 13 चेंडू व विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. या चेंडूमध्ये एखादा मोठा फटका निघाला तर या मॅच मध्ये खूप रंगत येणार. उपांत्य फेरीचा पहिला सामना रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून पेश केला जातोय. सागरचा पुलर लेनचा चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण जॉनीचं स्क्रीनवर पाहायला मिळेल व पर्यायानं एकेरी धावीनं समीकरण आता मात्र बदललं जाईल. अंतरिम 12 चेंडूंचा खेळ व विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. हॅलो, रोहित स्पोर्ट्स या ठिकाणी पारितोषिक येत आहे. जर विजय प्राप्त केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला तर सन्मान्य महेंद्र परब यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. धन्यवाद महेंद्र परब. महिलांसाठी कृपया आमची विनंती आहे, जे क्रीडा रसिक मायबाप उभे आहेत त्यांना आम्ही विनंती केलेलीच आहे, कृपया वरती गॅलरी खाली आहे, आपण थोडे पायऱ्या वरती चढून बसा, कारण हे सर्व क्रीडा रसिक लांबच्या गावाहून या ठिकाणी सामने पाहण्यासाठी आले आहेत. कृपया सर्वांना सहकार्य सर्वांनी करायचं आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभावच्या माध्यमातून एक नेत्रदीपक सामना क्रीडा रसिकांसमोर पेश केला जातोय. सन्माननीय भाईजी नरेश साहेब, सन्माननीय शैलेजी लोके साहेब यांच्या संकल्पनेतनं यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महोत्सव, चेंडूफळीचा संघर्ष, क्रिकेटच्या मैदानावर, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूफळीच्या संघर्षामध्ये नेमकं काय घडतंय काय बिघडतंय याच्या उत्सुकतेनं अंतरिम 12 चेंडूंचा खेळ बाकी व विजयासाठी तब्बल 37 धावांची आवश्यकता. एका बाजूला आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अवधूत पाटील व त्याला समयोचित उपयुक्त खेळीनं साथ देतोय मैदानावरती देवराज नामक फलंदाज. 12 चेंडूंचा अंतरिम खेळ 37 धावांची विजयासाठी आवश्यकता. सुहास पवार मॅन फ्रॉम कल्याणचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. आता मात्र कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या एटी स्पोर्ट पन्हाळ्याला. सुहास पवारचा समोरच्या दिशेने चेंडूला उडवलाय. डीप लॉंग ऑनच्या सीमारेषेच्या बाहेर चेंडू फरार, षटकार. कारण 69 धावा धावसंख्येवरती झळकली जाते व 11 चेंडू 31 धावा असं विजयासाठी समीकरण पाहायला मिळतंय ते एटी स्पोर्ट पन्हाळ्याला. सुहास पवार बॉलिंग मार्कवर. यावेळेला अक्रॉस द लाईन सुरेख फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येईल का? मात्र चेंडू झालाय डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर, षटकार. उत्तुंग षटकार. या सामन्यासाठी टाळ्या होऊ द्या. कारण जे टाळ्या वाजवतील त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढेल. जे टाळ्या वाजवतील त्यांचं आयुष्य 10 वर्षांनी वाढेल व जे टाळ्या वाजवणार नाहीत त्यांचं काहीही कमी होणार नाही, त्यांचं आयुष्य तेवढंच राहील. बॅक टू बॅक 2 मोठे हादरे, 2 मोठे फटके हे फलंदाजाच्या बॅट मधनं व सुहास पवार जे टेनिस क्रिकेट जगतातील गोलंदाजी विभागातलं मोठं नाव, त्या मोठ्या नावासमोर आता मात्र प्रश्नचिन्ह उभं करतोय तो स्ट्रायकर यांचा फलंदाज देवराज नामक. षटकारांची हॅट्रिक केली. जर सामना कोल्हापूर संघाने जिंकला तर विद्याधर नकाशे यांच्याकडून 5000 रुपयांचं पारितोषिक. सुहास पवार षटकारांची हॅट्रिक होईल का?
रिव्हर्सिपचा फटका, रिव्हर्सिपचा अटेम, लागली तर आबाद, नाही लागली तर बरबाद अशा पद्धतीचा फटका पर्यायानं एकेरी धावसंख्येवरती गणली जाऊन सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते. अंतरिम 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. जे पाण्याने अंघोळ करतात ते फक्त आपला पोशाख बदलतात, जे पाण्याने अंघोळ करतात ते फक्त आपला पोशाख बदलतात, जे घामाने अंघोळ करतात ते इतिहास बदलतात. आता मात्र घामाने अंघोळ कोण करेल, पाण्याने अंघोळ कोण करेल? प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देणारी फलंदाजी ही देवराजच्या बॅटमधनं व त्याला समोरची साथ दिली जाते ती नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज अवधूत पाटीलच्या बॅटमधनं. काय घडेल काय बिघडेल, आता मात्र चेंडूफुळीचा संघर्ष या मैदानामध्ये रंगलाय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून एक जबरदस्त सामना पेश केला जातोय. उपांत्य फेरीचा पहिला वहिला सामना. सुहास पवार गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल पंचांच्या उजव्या हाताकडनं. यावेळेला ओरपी चेंडू हाय हॅलो करत एअर हॉस्टेलला चेंडू होतोय तो फरार. षटकार. ₹500 रोख पारितोषिकी या खेळाडूसाठी सन्मान्य श्री नितीनजी जेटे आरे गावचे आहेत परंतु मिडबावचे या ठिकाणी सुपुत्र आहेत. यांच्याकडून रोख रुपये 500 षटकार मारल्याबद्दल धन्यवाद. विजय. कष्ट ही अशी चावी आहे, कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. या सामन्यात जर हा सामना विजय करून दिला कोल्हापूर संघासाठी देवराजने तर रोख रुपये 2,000 सन्मान्य श्री समीर शिंदे यांच्याकडून या ठिकाणी पारितोषिक घेत आहे. धन्यवाद. या ठिकाणी बक्षिसाची खैरात होते खेळाडूंसाठी. जर सामना कोल्हापूर संघाने जिंकला तर प्रवीण कांबळी यांच्याकडून, अध्यक्ष प्रज्ञा फाउंडेशन महाराष्ट्र यांच्याकडून ₹5,001, विद्याधर नकाशे यांच्याकडून ₹5,001. सामना कोण जिंकेल याच्यापेक्षा मैदानावरती क्रिकेट जिंकतंय या महत्वाच्या सामन्यात. यावेळेला सुरेख गोलंदाजी कमबॅक केलंय गोलंदाजाने. निर्धाव चेंडूने सामन्याचं समीकरण बदललंय. अंतरिम 7 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 18 धावांची आवश्यकता. 7 हा आकडा तुम्हाला MS धोनीच्या पाठीवरती पाहायला मिळतो व त्याच नंतर 7 चेंडू विजयासाठी 18 धावा. लग्नाचे फेरे देखील 7 असतात. इंद्रधनुष्यामध्ये रंग देखील 7 असतात. आठवड्याचे वार देखील 7 आहेत. जगामध्ये आश्चर्य देखील 7 आहेत. यावेळी लाखोल टप्प्याचा चेंडू, मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न, जलद गतीनं एकेरी धाव पळून पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव निघेल का? चित्त्याच्या वेगाने, हरणाच्या चपळाईने मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावा. सांघिक धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते. 7 षटकांच्या सांगते अखेरीस 5 गड्यांच्या मोबदल्यात 84 धावा. अंतरिम 6 चेंडूंचा खेळ, 16 धावांची विजयासाठी आवश्यकता. या ठिकाणी मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, सामना अतातडीचा होतोय. आपण सर्वांनी त्या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. अचूक निर्णय पंचांपर्यंत कळवायचा आहे जेणेकरून कोणताही या ठिकाणी वाद होणार नाही याची आपण सर्वांनी खबरदारी घ्या. जे आमचे टी शर्ट मधले स्वयंसेवक आहेत त्यांनी याची खबरदारी घ्यायची आहे. या षटकामध्ये आणि एक विनंती आहे जमदाडे सर, एकच मिनिट. लेडीज गॅलरी समोर जे क्रीडा रसिक उभे आहेत त्यांना विनंती आहे, कृपा करून आपण इतर ज्या गॅलरी आहेत त्या रिकामी आहेत तिथे जाऊन आपण स्थानापन्न व्हा आणि सामना पहा. पूनम मयेकर यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. ओव्हर टू जमदाडे सर. थँक्यू. धन्यवाद निलेश सर. एक मिनिट. एक जबरदस्त या ठिकाणी सन्माननीय शेखर गावडे, सरपंच नेरुळगाव कुडाळ यांचं या ठिकाणी आगमन होतंय मंडळाच्या वतीने. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. तसेच सन्माननीय मुजावर उपसरपंच नेरुळगाव, तसेच प्रिन्स स्पोर्ट समादेवी क्रिकेट स्पर्धेचे आयोजक सन्माननीय धुरी साहेब कुडाळ यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत, कारण सांगणारे लोक यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाहीत. या सामन्यामध्ये दमखम आहे. 6 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 16 धावांची आवश्यकता.
आता मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाला सांगितलं जातंय, मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, मैं वो खेल नहीं खेलता जिसमें जीतना फिक्स हो, क्योंकि जीतने का मजा तब है जब हारने का रिक्स हो. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सागरचा सुरेख चेंडू. रेडी एक्सप्रेस. गौरेश कांबळी सज्ज होईल, कारण गौरेश कांबळीकडे क्षमता आहे सामना जिंकून द्यायची. रोहित स्पोर्ट वेंगुर्लेला आणि त्यामुळेच गोपाळ भट्टाने गौरेश कांबळीच्या हाती चेंडू सुपूर्द केलाय. या सामन्यातला विजेता कोण? रोहित स्पोर्ट्स साठी या ठिकाणी बक्षीस येते प्रत्येक गोलंदाजाला. जर विकेट काढेल गोलंदाजाला तर प्रत्येक गोलंदाज या विकेटसाठी रोख रुपये 100. महेंद्र परब त्यांचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. धन्यवाद. 5 चेंडू 15 धावा. गौरेश रेडी एक्सप्रेस. सुरेख चेंडू तितकाच चांगला फटका आउटफ्रावी केलाय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूची परती केली जाईल, मात्र चित्त्याच्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावा. सांघिक धावसंख्या मात्र बदलली जाते. अंतरिम 4 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. हारा वही जो लढा नहीं. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ देते हैं. कोण मेहनत करेल, कोण घाण गाळेल. आणि या मैदानावर 4 चेंडू 13 धावा. हारा वही जो लढा नहीं. और फिर चेंडू फटका फसलाय. चेंडूच्या खाली येईल क्षेत्ररक्षक. ओहो हो हो श्याम जी, ये क्या कर दिया. ये कैच नहीं, लगभग ये मैच था. लेकिन उसके बाद त्यानंतर मैदानावर आ बैल मुझे मार वाली कामगिरी करून फलंदाज तंबूच्या आश्रयाला येईल तो धावच्या स्वरूपात. बॅक टू दी पॅव्हलियन. अवधूत पाटील तंबूच्या आश्रयाला. या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी 500 रुपये मिळतील त्या फलंदाजाला. एकदा अवधूत साठी टाळ्यांचा कडकडाट करा. एक मॅरेथॉन खेळी, एक जबरदस्त खेळी, या सामन्याला कलाटणी देणारी खेळी. व दुसऱ्या बाजूने कौतुक करावं लागेल गोलंदाज गौरेशचं. एक रेडी एक्सप्रेस. सामन्यातलं चित्र पाहायला मिळतंय. अंतरिम 3 चेंडू व विजयासाठी 12 धावा. 10,000 प्रेक्षक. और फिर चेंडू सुरेख फटका देवराजच्या बॅट मधून. पत्तों के खेल में तुरुप का इक्का. पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. फलकावरती झळकली जाते. 94 धावा. गेल्या आता वर्षीचा मात्र जर इतिहास विजयासाठी पाहिला आपण पाहता या स्पर्धेदरम्यान अटीतटीची लढत अशीच झाली होती. आपण पाहिलं सेमीफायनलची लढत आणि टाय झाला होता हा सेमीफायनलचा सामना. तसाच या ठिकाणी हा सुद्धा सामना व्यवस्थितरित्या चांगल्यारीत्या या ठिकाणी होतोय. सर्व क्रीडा रसिकांना नोंद आहे. दोन्ही संघ आपले आहेत. कोणी 2 चेंडूंचा खेळ बाकी व विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये कोणत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. एकदा शैलेजी लोके साहेब, भाईजी नरे साहेब, रामेश्वर प्रतिष्ठानसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करा. एक दर्जेदार सामना उपांत्य फेरीचा पहिला सामना. एक अटीतटीचा. 2 चेंडू 6 धावा. यावेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेने. दुसरी धाव निघेल का. चित्त्याच्या वेगाने या ठिकाणी खराब यष्टी रक्षण गोपाळचं किंबहुना खराब फेकी. समीकरण बदललंय. अंतरिम 1 चेंडूचा खेळ. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. दोनों तरफ आग बराबर लगी हुई है. 50-50 चा मौका. गरमागरमीचं वातावरण. या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर या ठिकाणी खेळली जाईल. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हरचा सामना. या सामन्यातला विजेता कोण. विजयाचा शिल्पकार कोण ठरणार. पराभवाचा जिम्मेदार कोण ठरणार. याची निश्चिती करणारा चेंडू घेऊन किंबहुना
अंतिम फेरीत कोणत्या संघाला तिकीट मिळणार याची निश्चिती करणारा चेंडू मी क्रीडा रसिकांना विनंती करेन, ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी येणारा चेंडू पाहू नका. एक हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, हाय व्होल्टेज सामना, एक चेंडू 4 धावा. सामना कोण जिंकेल कोण हारेल? रेडी एक्सप्रेस. खराब गोलंदाजी. रेडी एक्सप्रेस वरती प्रेशर आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना पंजाब टू हरियाणा केली जाते तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू. आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ अजूनही बाकी. विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. हॅलो सर्व क्रीडा रसिकांना पुन्हा एकदा विनंती करतो, शेवटचा चेंडू पडेपर्यंत पंच जोपर्यंत निर्णय देत नाही तोपर्यंत मैदानात कोणीही प्रवेश करू नये. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना आहे. विनंती आहे क्रीडा रसिकांना स्वयंसेवक विनंती असेल, एक मिनिट, मंडळाच्या स्वयंसेवकांनी व्यवस्थित आपली कामगिरी बजवायची आहे. सीमारेषेवरती उभं राहायचं आहे. कृपया चेंडू नीट पहा, झेल नीट पहा, सीमारेषेला पाय लागतो की नाही ते, कारण दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना. दोघांना विजय महत्वाचा आहे. सामना कोणीही प्रवेश कोण करू नये. जिंकेल? कृपया सामना कोण जिंकेल याची उत्सुकता तमाम क्रीडारसिकांना. अंतिम चेंडूचा खेळ बाकी व येणाऱ्या चेंडूमध्ये विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. अंतिम चेंडू. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, यूं ही कुछ किए बगैर कभी जय जयकार नहीं होती, मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शैलेची लोके भाईजी नरे साहेबांसाठी टाळ्यांचा कडकडाट करा. अंतिम चेंडूचा खेळ. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमध्ये कोण जिंकेल? उपांत्य फेरीचा पहिला वहिला सामना. 10,000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडले जातात प्रत्यक्ष मैदानावर. 11,000 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले जातात. आपलं सर्वांचं कॉमेंट्री बॉक्स मधून मी अमोल जमदाडे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. एका चेंडूचा खेळ बाकी. विजयासाठी 2 धावा. सामना बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हरचा सामना. मात्र सुपर से भी ऊपर वाला अति महत्वाचा उपांत्य फेरीचा पहिला वहिला सामना. प्रेशर आहे. रेडी एक्सप्रेस. गौरेश्वर स्ट्राइक यांच्या दिशेने फलंदाज सज्ज होईल. मोहन. रेडी एक्सप्रेस गौरेश मध्ये दमखम आहे, क्षमता आहे. रोही स्पोर्ट वेंगुर्ला शेवटच्या चेंडूपर्यंत हार मारणारा संघ नाही. यावेळेस बॅटचे चुम्मा घेऊन चेंडू यष्टीरक्षक गोपाळ भट्टाच्या सेफ हँड्स मध्ये. कडून 250 रुपयाचं पारितोषिक येत आहे. धन्यवाद. चांगला खेळ या ठिकाणी केला तो एटी स्पोर्ट्स पन्हाळा कोल्हापूर संघाने. एकाकी झुंज दिली. 100 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 1 धावेने विजय प्राप्त करतोय.